ओम नमो जगद्गुरु तुकया प्रज्ञा सूर्य भास्करा ज्ञान मार्तंड होऊनी फेडियले अंधकारा जयाच्या कीर्तने धन्य होय पांडुरंग लोकोद्धाराशी निर्मेले अभंग जयाने चालविला नाम भक्ती मार्ग सोपा नमस्कार माझा तुकया माय बापा श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुखे कृपेच्या ओरसे डवरली ही काया नव्याणारी से उद्धरिलो तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढावला. प्रस्तुत प्रसंगी अजपद मला वाटतं सगळ्यांच्या परिचयातला त्यातल्या त्यात महिलांच्या जिव्हाळ्याचा असणारा अत्यंत सुंदर असा संत नामदेवरायांच्या शिष्या आणि नामदेवराय उत्तरेकडे असताना सबंध वारकरी परंपरेचं नेतृत्व करणाऱ्या मध्ययुगीन भारतातल्या स्त्रीवादी संत जनाबाई यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. भौतिक अर्थाने अभंग असा आहे की मी काही कोणाची लाज लज्जा शरम काहीही न बाळगता पांडुरंगाची भक्ती करणार आहे आणि अशी भक्ती करताना माझ्या वाट्याला जर कुणी आला असेल तर मी पहिल्यांदा 2 गोष्टी करणार. एक, पहिल्यांदा मी म्हणणार कुणाला मनगटाव तेल घालून माझ्या नावाने बोंबलायचे ते बोंबला. मी कुणाच्याच बापाला घाबरणार नाही. पण लोक काय म्हणतात, आगावची बाई आहे, लईच वाया गेली, लईच पुढे पुढे करायली. तर मग लोकांचं बोलणं येण्याच्या अगोदरच आपण घोषणा केलेली बरी. कोणती? मी पांडुरंगाचं घर निघणार आहे, त्याची वेश्या होणार आहे. आता काही प्रॉब्लेम आहे का कोणाला? मी ठरवून टाकलं, लोक वाईट म्हणतील त्याच्या आधीच मी घोषणा करते की मी त्याचं घर निघणार आहे. असा शब्दार्थ असणारा जनाबाईंचा विद्रोही अभंग. आता भांडखोर जनाबाईचा अभंग कसा असेल तसाच असेल तिच्या शब्दांसारखा. आणि म्हणून अत्यंत सुंदर असा महिलांना जीवन ऊर्जा देणारा, महिलांना इन्क्रीज करणारा आणि महिलांना जगण्याची प्रेरणा देणारा हा जनाबाईंचा अभंग आहे. डोईचा पदरा आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी, हाती घेईल टाळ खांद्यावरी विणा, आता मज म्हणा कोण करी, पंढरीच्या पेठे मांडियेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, जणी म्हणे झाले मी वेसवा, निघाले केशवा घर तुझे. पांडुरंगा, समाजाचं या भक्तांचं वारकऱ्यांचं भलं करण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करावा लागला तरी चालेल, पण माघार मात्र घेणार नाही. अशा तत्कालीन पितृसत्तेला जनाबाई आवाहन करते. आणि म्हणून संत जनाबाईंच्या ह्या अभंगाच्या सोडवणीकडे जाण्याच्या अगोदर आपल्या गावच्या अखंड हरिनाम सप्त्यातली दरवर्षीची अत्यंत गुणीजन मंडळी, या सगळ्या गुणीजन मंडळींच्या समक्ष आजची आपली कीर्तनाची सेवा होती आहे. दरवर्षीप्रमाणे पवन महाराज आपले मृदुंगाचार्य उपस्थित आहेत. त्याचबरोबर रामेश्वरजी गुरव, तुकारामजी गुरव, माझ्यासोबत आलेले बाळासाहेब दंडवते, गुलाब साखरेजी आमचे नेहमीचे चोपदार, आणि आजच्या कीर्तनाला ज्यांची विशेष अशी उपस्थिती आहे आणि आपल्या गावामध्ये जे चांगले अत्यंत गुणीजन कीर्तनकार घडवत आहेत असे उद्धव गुरुजी शिंदे महाराज आणि त्यांचे सहकारी, त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. त्यांचं योगायोगाने आज त्यांची आपल्या गावाला सदिच्छा भेट आहे. त्यामुळे त्या सगळ्यांचे आणि त्यांच्या शिष्यांची देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जनाबाईंचा स्त्रीवादी अभंग घेतलाय. दरवर्षी आपण वेगवेगळ्या अभंगावर इथे माझी सेवा आपण बघतच असता. म्हणून या सगळ्या जनाबाईंच्या अभंगाच्या सोडवणुकीकडे जाण्याच्या अगोदर एकदा संतांना अभिवादन करूया. पांडुरंगा Let's
काळची परिस्थिती आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महिलांचे हे हाल असतील, तर स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर 750 वर्षापूर्वी स्त्रियांचे काय हाल असतील बरं. अशा परिस्थितीत ज्यांचा जन्म गंगाखेडला झाला आणि आई वडिलांनी पंढरपुरातच सोडलं आणि ज्यांचं लहानाचं मोठेपण नामदेवरायांच्या घरात झालं. आता नामदेवरायांच्या घरात नात्यानं तर कुणीच नाहीत, मग काय म्हणायचं, तर शब्द रूढ झाला दासी. नामदेवरायांच्या घरात लहानाचं मोठं झाल्या. नामदेवरायांच्या पेक्षा साधारण 5-6 वर्षांनी ज्या मोठ्या होत्या त्या संत जनाबाई. पण अख्खं संत मंडळ त्यांना काय म्हणतं, दासी जनी. अशा दासी जणीचा संत जनाबाईंचा हा अभंग आहे. जनाबाई अभंग लिहायला कशा शिकल्या बरं, तर नामदेवराय एकदा चंद्रभागेच्या किनाऱ्यावर फिरत होते आणि त्यांनी रामायण महाभारतासारखा शतकोटी अभंग करण्याचा संकल्प सोडला. ते म्हणाले सगळ्यांना रामायण महाभारत मुखोद्गत आहे सगळ्यांना. मग रामायण महाभारत इतकं मुखोद्गत आहे तर पांडुरंगाची स्तुती पण आपण कशी करावी, रामायण महाभारतासारख्या श्लोकांनी इतकी. नामदेवराय पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिरात गेले आणि म्हणाले पांडुरंगा तुझं गुणगान करणारे 100 कोटी अभंग लिहिणार. संकल्प केला. घरी आले. घरचे म्हणले तिथं मंदिरात जाऊन मोठेपणाने उद्गार काढणं सोपं असतं, बस बरं लिहायला 4 अभंग होतेत का, चालले 100 कोटी अभंग करायला. आता कसं करायचं. नामदेवराय म्हणले तावातावाने बोलून गेलो, आता मदत केली पाहिजे. आणि मग नामदेवरायांचं संपूर्ण कुटुंब त्यांना 100 कोटी अभंग करायला मदत करायला लागलं. भारतातलं एकमेव असं कुटुंब आहे ज्याच्या कुटुंबातले सगळेच्या सगळेच अभंग लिहितात. सगळेच संत आहेत. आपल्याकडे एक भाऊ माळकरी, दुसरा सांगायची गरज आहे का, पण तिथं तसं नाही. सगळेच माळकरी, सगळेच अभंग लिहिणारे, सगळेच संत. अशा सगळ्यांच्या घरात घरकाम करणारी कोण, जनाबाई. जनाबाई देखील अभंग लिहायला शिकल्या आणि मग जनाबाईंनी आपल्या वेड्या वाकड्या तत्कालीन पद्धतीने अभंग लिहिले आणि पांडुरंगाचं महात्म्य, भक्तीचं वर्णन आपल्या अभंगातून केलं. अशा जनाबाई अभंग लिहायला लागल्याच्या नंतर सगळ्यांचा देवाशी एक वेगवेगळं नातं आहे. आता नामदेवरायांचं पांडुरंगाचं कसं आहे, हक्काचं मित्रत्वाचं नातं आहे. सोयराबाई चोखोबरायांची मिसेस बायको आणि पांडुरंगाचं नातं कसं आहे, भांडणाचं आहे. सोयराबाई म्हणते तुला दिसत नाही का आमच्या वाट्याला असं आलंय, त्यांचं नातं भांडणाचं आहे. तसंच जनाबाईंचं आणि पांडुरंगाचं पण एक नातं आहे आणि ते नातं इतकं उच्च दर्जाचं, एवढं ग्रेट भक्ती परंपरेतलं आहे की देवाला प्रथम प्राधान्य देऊन अगोदर कुणाच्या घरी यावं लागतं, जनाबाईंच्या घरी यावं लागतं. जनाबाईंचं पडेल ते काम करावं लागतं. अशा इतक्या श्रेष्ठ जनाबाई आहेत. त्या जनाबाईंच्या बद्दल उत्तरेकडे कबीरांनी काय लिहिलंय. कबीर म्हणाले मी दक्षिण भारतात जाऊन आलो, सगळ्यांना भेटलो, मला सगळ्यात ग्रेट कोण वाटलं तर त्या जनाबाई. 2 दोह्यात वर्णन केले. काय म्हणाले, जनी जनी सब कहे नामदेव की दाशी, कहत कबीर सुनभाई साधो जनी सब संतो की काशी. जनीला काय म्हटलंय, सगळ्या संतांची काशी कोण आहे, जनाबाई. आणि पुढे कबीरा कबीरा क्या पुकारे जा भीमा के तीर, एक जनी के भक्ती में बह गए लाख कबीर. उत्तरेकडच्या लोकांना अरे काय कबीराची भक्ती करता, त्या जनाबाईच्या भक्तीत हजारो कबीर आहेत. एवढं मोठे पण आमच्या जनाबाईंचं आहे. दुर्दैव जनाबाई अभ्यासक्रमातच नाही, जनाबाई शिक्षणातच नाही आणि जनाबाई कीर्तनात देखील नाही. विठ्ठल जनाबाईच नसेल तर त्या बिचारीच्या वाट बघत असलेल्या, मुक्तीची वाट बघत असलेल्या त्या स्त्रियांचं काय हाल असते. आणि म्हणून पहिल्यांदा जेव्हा नामदेवरायांनी शतकोटी अभंग निर्मितीचा संकल्प सोडला आणि अभंग लिहायला सुरुवात केली तेव्हा आमचं संत मंडळ म्हणालं देवा स्त्री मुक्तीचा प्रश्न अगोदर सोडवला पाहिजे. पांडुरंगा सगळ्या अवतारात स्त्री मुक्तीच्या प्रश्नावर बोलला नाहीच, आता सांग. पांडुरंग म्हणाला कलियुगातला संप्रदाय जसा देतोय
सगळ्यांना समान अधिकार असतील. सगळ्यांशी येथे आहे अधिकार सगळ्यांना असतील. अजून कुणाकुणाला? नर नारी बाळे आदी करूनी वेश्येला सुद्धा अधिकार असतील असा जगातला सगळ्यात ग्रेट संप्रदाय तुमच्या पदरात टाकतोय. आणि म्हणून प्रसंग अभंग निर्मितीलाही प्रसंग असतो ना. हा अभंग का निर्माण झाला? त्याचं कारण आहे, नामदेवराय म्हणाले पांडुरंगाचं भगवत भक्तीचं महत्व सांगायला उत्तरेकडे जातो आणि उत्तरेकडून काही दिंड्या घेऊन येतो पंढरपूरला. उत्तरेकडे रामानंद आहेत, कबीर आहेत, रविदास आहेत, सगळ्यांना भेटून येतो कबीर म्हणाले, आपलं नामदेवराय म्हणाले. आणि मग नामदेवरायांनी दिवस ठरवला तर पंढरपूरच्या बाहेर पडायचं, उत्तरेकडे जायचं. नामदेवरायांच्या सोबत ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई सगळे निघाले. आता पंढरपूरचा विना कुणाच्या गळ्यात द्यायचा? नामदेवरायांच्या गळ्यात विना आहे. पंढरपूरच्या बाहेर आले, सगळं गाव वाट लावायला आलंय, सोडवायला आलंय, असा प्रसंग आहे. आणि वाट लावायला सोडायला आल्यावर नामदेवराय उभं राहिले, थोडस बोलायला लागले, सगळे खाली बसले. नामदेवराय सांगतायत नीट राहा, चांगला संप्रदाय चालवा, नाव बोट नाही ठेवलं पाहिजे कुणी, गालबोट लागू नये, मी जरा उत्तरेकडे चाललो, 1-2 वर्षात येईल असं नाही, 10-20 वर्ष 30 वर्ष लागतील, संप्रदाय नीट सांभाळा, असं कोण सांगताय? नामदेवराय. आता नामदेवराय म्हणाले वारकऱ्यांचा विना आहे, पंढरपूरचा विना आहे, मला सांगा मी येईपर्यंत विना घेऊन कोण उभं राहणार? चला पुढे या आणि माझा विना सक्षमपणे सांभाळा. लोक म्हणले नामदेवराय सांगते 4 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 20 लागतील. एवढा वर्ष कुणी बाबा ते नित्य नैमित्तिक विना चालवायचं? लोक पुढे यायला तयार नाहीत. लोकांना वाटलं तर नामदेवरायांनीच कुणाला तरी उठवावं. तेव्हा माझे नामदेवराय म्हणाले जने उठ, तुझ्या एवढी सक्षम संत पृथ्वी तलावर दुसरी नाही, तूच माझा विना चालवू शकते. जनाबाईंना पुढे बोलवलं आणि नामदेवरायांनी स्वतःच्या गळ्यातला विना जनाबाईंच्या गळ्यात घातला आणि झाली वारकरी संप्रदायाची पहिली विनेकरी संत जनाबाई विठाला. पूर्वीची परंपरा कशी होती? पूर्वीची नारदीय परंपरा होती. कीर्तन एकानेच करायचं, अभंग त्यानेच म्हणायचा, प्रमाण त्यानेच द्यायचं, चाल देखील त्यानेच द्यायची. नामदेवराय म्हणले असं नाही, कीर्तनकार कुणीकडे नेऊ लागल्यावर, दिशा चुकवू लागल्यावर मग काय केलं पाहिजे? बाजूच्या टाळकऱ्यांनी प्रमाण दिलं पाहिजे. आता टाळकऱ्याची कीर्तनकाराची सांगड झाली तर विनेकऱ्यांनी बजावलं पाहिजे. रस्ता चुकतोय, रस्ता चुकलाय म्हणून कीर्तनात टाळकरी गायक आणि कीर्तनकारापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण असतो? विनेकरी असतो. दिशा चुकली की तो सांगतो महाराज दिशा चुकली, अभंगाचा रस्ता चुकला. असा सर्वाधिक प्रमुख विनेकरी कोणाला केलं? नामदेवरायांनी जनाबाईला केलं. कोण म्हणतं स्त्रियांना अधिकार नाही? अभंग द्यायचं सोडून नामदेवरायांनी जनाबाईंना विनेकरी केलं. किती वर्ष? नामदेवराय गेल्याच्या नंतर पुढे 40 वर्षांनी महाराष्ट्रात आले. 20व्या-30व्या वर्षी गेले आणि 40 वर्षांनी 40 वर्ष वारकरी संप्रदायाचा विना कोण चालवत होतं? माझी जनाबाई. आणि म्हणून आता जनाबाईंच्या गळ्यात विना दिलाय. नामदेवराय पुढे निघून गेले पंजाबकडं. जनाबाई विना घेऊन गावकऱ्यांच्या सह पंढरपुरात आली. लोक रस्त्याने म्हणाले जने काय सोपं काम नाही बरं का, नाही तर ठेवशील घरी विना. निघाली भांडायला बायाला, गेली गौऱ्या वेचायला, ते गळ्यात ठेवावं लागतंय, ते मंदिरात उभं राहावं लागते, कोणी सप्ताह बिप्ताह घेऊन आला तर. जने हे काय सोपं नाही. जनाबाई विना घेऊन घराकडे चालल्या तर रस्त्याने ओट्यावर पारावर बसले लोकांचा हा आता हिच्याने संप्रदाय होणार आहे, आता ही चालवणार आहे म्हणे नामदेवांचा विना सुरू झालं. आणि म्हणून जनाबाईंनी पहिल्यांदा विठ्ठलाच्या मंदिरात जनाबाई आली, म्हणाली पांडुरंगा गुरुवर्य नामदेवराय तर गेले उत्तरेकडे, आता हा संप्रदाय मी चालवणार आहे आणि ह्या लोकांचं तोंड बंद करण्यासाठी अगोदर तुला मी उत्तर देते. आई अभंगाचं पहिलं चरण.
करायचं असेल तर पदर घेऊन करता की पदर कमरेला खोसून? समजा धुणं धुवायचंय, पदर घेऊन धुणं धुता का खोसून? खोसून. भांडायचं, दोघीचे भांडण लागले, कसं भांडता बरं? अगदी भारणसूद असा पदर घेऊन भांडता का? काय करता? अगोदर दरवाजातून येण्याच्या आधीच पदर खोसीत येतात. जनाबाई म्हणते वेळ तशी आहे. कशी आहे? आता या कार्यात प्रसंगी भांडावं लागेल, विना घेऊन काम करावं लागेल, विना घेऊन सगळं करावं लागेल, पण मी आजच देवा घोषणा करते. कोणती? डोक्यावरचा पदर मी आता खांद्यावर आणणार आहे, म्हणजे कमरेला खोसणार आहे मी. देवा आजपासून पदर खोसला. पदर कमरेला खोसला म्हणजे यांची मर्यादा मी सोडली, जे मला वाईट म्हणतील. देवा मी कमरेला पदर खोसला आणि कुठे येणार आहे मी? भर बाजारात येणार आहे. भर बाजारात कशाला? प्रबोधनाला, लोकांना भक्ती संप्रदाय सांगायला, वारकरी परंपरेची नियमावली सांगायला, भगवत भक्ती सांगायला, सगळं काम करायला मी आता मुख्य चौकात बाजारात येणार आहे. पदर खोसून येणार आहे. म्हणून त्या काय लोकांना म्हणायचं? आता मला सांगा, जनाबाईंनी एवढा मोठा संकल्प सोडलाय, तो पवित्र विणा आता नामदेवरायांच्या पश्चात नीटपणाने चालवायचा आहे. सगळ्यांना आनंद झाला असेल का बरं? साखर वाटली असेल का फार चांगलं काम करायला? मग काय झालं असेल बरं? आणि नेमकं कोणाच्या पोटात दुखलं असेल बरं? जे म्हणत होते न स्त्री स्वातंत्र्य मर्हती, स्त्रीला स्वातंत्र्याचा अधिकार नाही. जे म्हणत होते बाई म्हणजे नरकाचं द्वार, जे म्हणत होते स्त्री पायाची चप्पल असते, अशा विचारधारेच्या व्यवस्थेच्या लोकांना जनाबाईंनी विना घेऊन बाजारात येऊन विठ्ठलाचं महत्व सांगणं आवडलं असेल का? आणि त्याच्यात एक नंबरला कोण असतील? बडवे आणि उत्पात पंढरपुरातले. पुढे येणारच आहे ते सगळं. ते म्हणले आता तर ह्या नामदेवाच्या संप्रदायाने लाजच सोडली. म्हणले बायाला विना गळ्यात, बाया प्रबोधन करायला, बाया अभंग म्हणायला चाललंय काय? म्हणले कुठे ते धर्मव्यवस्था, धर्मग्रंथ आणि कुठे यांचंही? आरडाओरडा सुरू झाला. आरडाओरडा. जनाबाईचं नियमित सकाळी सकाळी काकड्याला येणं विना घेऊन, नियमित पांडुरंगाचं सगळं सोपस्कर देवाची भक्ती करणं नित्य चालू राहिलं. आता काय करावं? या जमीला ना अद्दल घडवली पाहिजे. पण काय केलं? येऊ द्या म्हणले तिथं सकाळी सकाळी. संत जनाबाई मंदिरात आल्या, काकडा घेतला. त्या दिवशी काकड्याला लोकही कमीच. जनाबाई गेल्या घरी आणि मंदिरातल्या ब्राह्मणांनी, पुरोहितांनी बोंब ठोकली. बोंब काय? पांडुरंगाचं पदक चोरीला गेलं. काय चोरीला गेलं? पांडुरंगाचं पदक चोरीला गेलं. गावभर आरडाओरडा. लोक म्हणले पहिल्यांदा सकाळी मंदिरात कोण येते? जनाबाई येते. जनाबाईचं घर शोधा. जनाबाईच्या वाड्यात गेले, सगळं धुंडून काढलं आणि काय सापडलं? खरंच जनाबाईच्या घरात पांडुरंगाचं पदक सापडलं. कसं काय सापडलं बरं? ही सकाळी काकड्याला गेली म्हणून नाही, तो रात्रीला आला होता म्हणून. रात्रीला आला म्हणलं जना लई थकलो, जरा झोपू दे. ती म्हणली असं तसं नाही झोपायचं, ते पोतभर दळण आहे, घरात 16-14 माणसं आहेत. आमच्या घरात रोजच्या रोज एकदाच 8 दिवसाचं नाही दळत, रोजच्या रोज दळतात. 14 माणसांचं दळल्याशिवाय तुला झोपू देणार नाही. अंगातले दागिने पदक काढले, बाजूला ठेवले, दळण दळलं. घामाघूम झाल्यामुळे ते उशालाच घेतले दागिने, ते पदक. जनाबाईचं फाटकं तुटकं शिवलेलं वाकळ पांघरून घेतलं आणि सकाळी तसाच गेला. कसा गेला? जनाबाईचं वाकळ घेऊन आणि ते दागिने आणि ते पदक ठेवून. आता हे सगळी धाड आली. किती लोक आले? अभंग माझं नाही, जनाबाईंचा आहे. 40 जण घरात घुसले वाड्यात. 40 जण घुसले आणि म्हणाले शोधा, जनाबाईच्या घरात पदक सापडलं. आता काय करावं? लाठ्या काठ्या, बाईला जसं सरनाट ढकलतात की नाही, सरनाट ढकलताना जशा लाठ्या काठ्या घेऊन लोक आजूबाजूला असतात, तिनं सरणातून पळू नये, उडी मारू नये सती प्रथेमध्ये, तसं जनाबाईच्या मागे पुढे मोठमोठ्याल्या काठ्या लावल्या. अभंग काय? पदक विठ्ठलाचे नेले, ब्राह्मण म्हणती जनीनं नेले, अग शिंपियाची जनी नेले पदक दे आणोनी. पुढे सगळा अभंग तुम्ही वाचा. जनाबाईंना 40 जणांनी लाठ्या काठ्या लावत मंदिराच्या बाहेर काढलं. एवढ्या थांबले का? अख्ख्या पंढरपुरातून जनाबाईची धिंड काढली. धिंड. शिव्या, बोंबलणं, कुचाळक्या, टवाळक्या सुरू झाल्या पंढरपुरात.
ही लई शहाणी आली, हिच्या ज्यानं भक्ती होणार आहे. अवकाशाची 2 दिवस विना घेऊन आली, तिसऱ्या दिवशी देवाचे दागिनेच घेऊन गेली. सुरू झालं गावात, हिने देवाचे दागिने चोरले. जनाबाई म्हणाली, काय म्हणाले असतील मनाला, काय करायचं करा, त्याला बघते मी. ते आला ना, त्याच्या गळ्याला धरते. रात्री आला तर आला, आणि हे माझ्याला मागे वाढण घालून ठेवून गेला. जनाबाई काही नाही, निश्चिंत चालायला लागल्या. अख्ख्या पंढरपुरातून धिंड काढली, चंद्रभागेच्या वाळवंटात आणलं, आणि काय केलं, सूळ रवला, सूळ. आणि जनाबाईंना सुळावर देण्याचा प्रयत्न झाला. तिकडे ती द्रौपदी म्हणाली होती ना, द्वारकेच्या रानात पटकन धाव. आता पांडुरंग होता कुठे, आपला कृष्ण कुठे होता, तिथेच भरलेल्या धर्मसभेत. पण द्रौपदीचं वस्त्रहरण चालू आहे. तिने म्हणाव की नाही, कृष्णा तुला दिसतं का रे, धाव. द्रौपदी म्हणाली, द्वारकेच्या राणा, कृष्णा धाव. ती गेलं, गादीवर बसला. तशीच स्थिती आता जनाबाईंची आहे. कशी, जशी द्रौपदीची होती. म्हणून अर्थ भाषेत, अर्थ स्वरात द्रौपदी म्हणतात. कुठे गुंतलाशी, द्वारकेच्या राना. भावा काहीतरी कृष्णा भगवंता म्हणायचं की नाही, इथंच होता ना बसलेला बाजारात त्या धर्मसभेत. काय म्हणाला, द्वारकेच्या राना. राजा ते गेला, गादी बसला, राज्यकारभार केला, बघायला तोपर्यंत साडीची शेवटची गाठ सुटायची वेळ. मग नंतर विचारला, तू लवकर का नाही आला, तर कृष्ण म्हणाला, तुझी भाषाच तशी होती, द्वारकेच्या राणा. तू माझ्या गादीवर प्रेम करत होती का माझ्यावर करत होती. भावाची श्रीमंती पाहिजे का भाऊ पाहिजे. आलं बाबा तोंडाला, पण तू याच होतच नाही. अगदी तसंच आहे. 40 जण घरात घुसले, शिव्या देणं चालू आहे. पंढरपुरातून धिंड काढली, अख्ख्या पंढरपूर हिंडून आणलंय. लोक शिट्ट्या मारायलेत, बोंबा ठोकायलेत, तरी हा द्वारकेचा राणा आलाच नाही. मग सूळ रवलाय, सूळ. आता सुळावर द्यायचं तेवढं बाकी आहे, आणि मग हा आलाय. आणि काय केलं मग, तव सुळाचे झाले पाणी, धन्य म्हणे दासी जणी. त्या अभंगाचं शेवट आहे. मग पांडुरंगाला सुळाचं पाणी झालं, आणि जनाबाईंना वाचवलं. मग जनाबाई म्हणाले, हे बघ देवा, असं छळणार असेल ना, तर तुझा अभिमान, तुझं टाळण, तुझी भक्ती संप्रदाय गेला चुली. माझ्या ना असं काही होणार नाही. पांडुरंग म्हणाला, जने भक्ती काही इतकी सोपी असते का काय, 2 दिवस केली नाही केलं असं नसतं. भक्तीत परीक्षा असते. भक्तीमध्ये भक्ताची सहनशीलता बघतात. कीर्तन 2 तास सुद्धा 1.5 तासात करून निघाला असं नसतं. त्याची सहनशीलता तिथे बघितली जाते.
सगळ्या क्षेत्रात देव पहिल्यांदा भक्ताची परीक्षा घेतो, त्याची सहनशीलता बघतो. जणे असं जमणार नाही, नामदेवांनी विना गळ्यात दिलाय, मला काय करायचं, ठेव आणि जा घरी. चंद्रभाग्येत देवाचं आणि जनाबाईंचं सुरू. आणि मग जनाबाई म्हणाल्या ठीक आहे, आला शेवटी, केली मदत, पण माझी ही जी आबरू गेली त्याचं काय करायचं. देव म्हणाला तर तूच तर माझ्याकडे येऊन अभंग गाऊन म्हणली होतीस की मी माझ्या काही लोक लाजेला बघणार नाही. आणि मग परत पांडुरंग म्हणाला हा घ्यायचा विना सूर्य चंद्र तारे असेपर्यंत तुझं जणे नाव घेतलं पाहिजे. की ग्रेट देशात जगात विनेकरी होऊन गेली. म्हणून दुसऱ्या चरणात काय म्हटलं, पाठीशी राहणार असतील तर मी हातात टाळ आणि खांद्यावर विना घेऊन तुझी भक्ती प्रचार करायला तयार आहे. जनाबाई पुन्हा तयार झाल्या. बघा, जनाबाईंनी केवळ विना घेऊन वारकऱ्यांमध्ये भगवत भक्तीचा प्रचार करायला सुरुवात केली तर एवढे त्रास भोग तिच्या वाट्याला आले. तुम्हाला तर तेवढं नाही ना. बेशक कीर्तनात महिलांनी टाळ घेऊन उभं राहायचं. एखादा महाराज जनाबाई एवढ्या काठ्या लाट्या लावून तुम्हाला हकलणार आहे का? 2-4 टोमणे मारेल, बाया उभे राहिल्यात म्हणेल, ह्यांना काही कळत नाही काहीतरी म्हणेल. तरीही महिलांनी कीर्तनात टाळ घेऊन उभं राहिलंच पाहिजे. एखाद्या विना बिना ना गळ्यात. एखादी विनेकरी, कीर्तनातली विनेकरी महिला नाही चालणार का? नामदेवांच्या कीर्तनात होते की नाही? आता ते बघायचं आपल्याला. नामदेव महाराज 30-40 वर्षाचा उत्तर भारताचा दौरा करून कुठे आले? पंढरपुरात आले. आता यात्रेहून आले, माऊंद्याचं कीर्तन असतं की नाही? माऊंद्याचं कीर्तन ठरलं. कुणाच्या दारात? चोखामेळ्याच्या अस्पृश्य संताच्या दारात. कुणाचं कीर्तन? नामदेवरायचं. उत्तरेकडून कोण घेऊन आले दिंडीत? कबीराला आणले. कबीराला. नामदेव उभं राहिले कीर्तनाला. विना कुणाच्या गळ्यात होता? जनाबाईंच्या. नामदेवांच्या कीर्तनाच्या विनेकरी कोण झाल्या? जनाबाई. आणि कीर्तनात कोण आहेत? कबीर आहेत, साक्षात कबीर. कीर्तन इतकं रंगलं की विनेकरी असलेल्या जनाबाई खाली बसलेल्या ज्ञानोबरायांना म्हणतात, उठा आणि अभंग बोला. नामदेवरायांच्या कीर्तनात ज्ञानोबरायांना अभंग म्हणायला लावणाऱ्या कोण आहेत?
जणाबाई ज्ञानदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. याच अभंगात पुढे म्हटलंय नाचता नाचता देवाचा गळला पितांबर पांडुरंगाचा पितांबर गळला आणि सावध होई ऐसे बोले कबीर कबीर कीर्तनात उभे आहेत. आणि म्हणून नामदेवरायांच्या खुद्द कीर्तनाच्याच विनेकरी कोण आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस आपल्याही गावच्या सप्त्यातली कीर्तनातली विनेकरी महिलेला करा ना, काय बिघडणार आहे. म्हणून महिलांनी टाळ घेऊन नक्की उभं राहायचं. माझं कीर्तन असलं तर मी मगाशीच म्हटलं होतं जरा आणा की 3-4 टाळकरी महिलांना सगळे अधिकार असल्या आहेत आणि आपल्या गावापासून ते देण्याची सुरुवात करावी. आणि म्हणून संप्रदायात बघा स्त्री आणि पुरुष निवडायची वेळ आली की संत अगोदर कोणाला निवडतात. स्त्री आणि पुरुष निवडायची वेळ आली. तुकोबरा यांचे 2 अभंग प्रमाण देतो. कोणते. कुणी कन्यापुत्र जे सात्विक तयाचा हरिक. कुळात अगोदर काय झाली पाहिजे कन्या आणि मग पुत्र. तुकोबरा यांच्या तोंडातून वाणीतून अभंग निर्माण होताना देखील त्या अभंगातही प्रथम प्राधान्य कुणाला दिले. स्त्रीला कन्येला. कुळी कन्या पुत्र. अगोदर घरात काय व्हावं कन्या जन्माला यावी आणि मग पुत्र. अजून एक यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर तरावया पार भव सिंधू. याच्यात काय म्हटलंय नारी नर अगोदर नारी. आमच्या संप्रदायात येताना सगळ्यांनी या कोणत्याही यातीच्या म्हणजे जातीच्या सगळ्या जातीच्या या एवढंच काय स्त्री आणि पुरुष दोघी या नारी नर. तुकोबरायांनी प्रत्येक अभंगात स्त्री पुरुष निवडायची वेळ आली की अगोदर स्त्रियांना प्राधान्य दिलंय विठ्ठला. पण संप्रदायात हे रुजलंच नाही. लय अवघड गोष्ट आहे. हे रुजलं का नाही. नवरा बायको शेताला चालले. पुढे कोण असतं बरं. पुढं दोघे निघाले शेताला. पुढे कोण असतं नवरा आणि बाई. बरं मग जास्त काम कोण करतं गेल्यावर. हे झोपतंय उताना द्या बाजावर जाते बिचारी. बरं शेतात काहीच काम नसल तरी ती गप्प बसती का. काहीच काम नाही. बरं झड लागली 3-4 दिवसाची झड आहे खोपीला बसली तरी गप्प बसती का. काय करती बरं ताकबट्टी तरी काढती वळीती त्या वाती तरी नेऊन वळीती तिथं शेंगा तरी फोडती. शेतीचे सर्वात जास्त काम ती करते. मग आता घराकडे निघायचंय. पुन्हा पुढे कोण असतंय हेमसोबा आणि माग ती सटवाई. निघाले पुन्हा गावाकडून. गावचे लोक असे बघा नको कसा कारभारी आहे. म्हणजे त्याच्या बायकोला काही दर्जाच नाही किंमतच नाही. हेच कारभारी. बरे गावाकडे येताना ना जाताना काय करतंय चांगलं शर्ट घालून जातंय. गेल्याबरोबर शर्ट काढून आडकी ते झाडाच्या त्या फांदीला मस्त दिवसभर झोपतंय आणि पुन्हा घराकडे येताना घडी न मोडलेलं शर्ट पुन्हा घालतंय. पुन्हा फ्रेश गावाकडे येतंय. असा गावचा घरचा कारभारी. काय जाणायचं काय फुकायचं का ते कारभारी. काम करणारे ते ह्या बेजार होणारे ह्याच आहेत ना. म्हणून संत म्हणाले स्त्रियांना बरोबरीचा प्राधान्याचा दर्जा दिला पाहिजे. आर्टिकल 15 संविधानाचं आर्टिकल सांगायला काय सांगतं. जात धर्म पंथ वंश संप्रदाय आणि लिंगावरून भेदभाव करता कामा नये. समजा तुम्हाला संप्रदायाच्या भाषेत नाही कळलं. समजा तुम्हाला संप्रदायाच्या भाषेत नाही कळलं तर कायद्याच्या भाषेत सांगतो. संप्रदायाचं नाही ऐकलं तरी चालतं. कायद्याचं चालतं का बरं. बघा बरं आता त्यांना दुय्यम दर्जा देऊन बघा मग काय होतंय ते. आर्टिकल 15 सांगतं लिंगावरून सुद्धा भेदभाव करायचा नाही. हे आर्टिकल 15 येण्याच्या अगोदर आमच्या पंढरपुरात लिंगावरून सुद्धा भेदभाव होत नव्हता. त्याचा पुरावा काय बरं. पंढरपूरच्या चंद्रभागेत दिंड्या आल्या आणि आता फुगड्या खेळायच्या. फुगड्या घुसकून समोरून एक बाई आली. ते मृदंग वाजणं चालू आहे. टाळकरी टाळ वाजवतात. एक बाई आली कमरेला पदर खोसून आणि इकडून एक पुरुष आला. फुगडी खेळाल की नाही. खेळतं की नाही. समोरून स्त्री आला काय आणि पुरुष आली काय दोघही भिन्न लिंगी भिन्न स्वभावाचे आले तरीही कोणताही भेदभाव न बघता पटकन हातात हात धरला जातो
आणि स्त्री पुरुष देखील एका दिलाने फुगड्या खेळतात. हा आमचा संप्रदाय आहे, आर्टिकल 15 येण्याच्या अगोदरचा. आणि इतका ग्रेट संप्रदाय कुणी नाचवला, कुणी सडवला, कुणी यांना हीन दर्जा दिला. आणि म्हणून त्याच्या पुढे जायचंय आपल्याला सोयराबाईकडं. सोयराबाईंनी विटाळाचे अभंग लिहिले. शेवटी ती कथा मी घेणार आहे. विटाळाच्या अभंगात सोयराबाई म्हणल्या, देवा आमच्याशी लाड नाही करायचा, तू सुद्धा विटाळात जन्माला आणि तू सुद्धा विटाळात मेला. असा आपल्या गावात कोणी का बिना विटाळात जन्माला आणि बिना विटाळात मेला? आधी अंती दोन्हीकडेही विटाळ असतो. त्यामुळे कोणीच जगात बिना विटाळाचं जन्मलं नाही. आम्हाला अस्पृश्यांना, सोयराबाई चोखोबांना विटाळ मानायचं काही कारण नाही. सोयराबाईंनी विटाळाचे अभंग लिहिले आणि पांडुरंगाने तो विटाळ धुडकवून लावला. तो म्हणला मी नाही पाळत. जनाबाई तर काय म्हणलंय का अभंगात, चोखोबाच्या स्पर्शाने देव बाटतो. याच्याबद्दल मला हसू येतं. साधा प्रश्न, जनाबाईचं काय दिमाग आहे, काय तर्क आहे? बघा, एक विटाळग्रस्त माणूस आहे, समजा मी विटाळग्रस्त आहे आणि देव असा पवित्र आहे, देव ग्रेट आहे, उंचीवरला. विटाळग्रस्त माणसाने देवाला हात लावला, काय व्हायला पाहिजे? देवाच्या पावित्र्याने विटाळग्रस्त माणूस कसा व्हावा? पवित्र व्हावा. व्हायला पाहिजे की नाही? होतं उलट आमच्याकडं. काय होतं? विटाळग्रस्त माणसाने देवाला स्पर्श केला तर देवच विटाळतो म्हणे. जनाबाई म्हणले मला तर हसूच येत, असं कसं असं? देव विटाळत नाही, ज्यांचा धंदा देवावर चालतो ते विटाळतात. ते म्हणजे आमच्या देवाला विटाळ केला. हा देव तर पवित्र आहे ना. मग चोखोबाने पांडुरंगाला स्पर्श केला तर पांडुरंगाच्या पावित्र्याने चोखोबा उजळून निघावा, असं जनाबाईंचं म्हणणं आहे. पण होत नाही तसं. म्हणून जनाबाई म्हणते हे येडे लोक आहेत हे सगळे, त्यांना काही कळत नाही. म्हणून इतकी महान जनाबाई सांगते, देवा कोणाच्या बापाला घाबरणार नाही. काय करायचं ते होऊ दे. आता मी खेड्यापाड्यात जाते, या महिलांना जागृत करते. जनाबाईंनी एक अभंग लिहिला, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. बाईच्या पोटी जन्माला आला, स्त्री म्हणून जन्माला आला तर उदास व्हायचंय का? नाही व्हायचं. स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. आमच्या गंगाखेडच्या गोदावरीताई मुंडे, मी जनाबाईंवर पुस्तक लिहिलं, पुस्तक लिहायला घेतलं आणि गोदावरीताईंची मुलाखत घेतली. गोदावरीताईंना एका नामांकित कीर्तनकाराने कीर्तन चालू असताना त्या का गायनाला उभ्या आहेत, का टाळ घेऊन उभ्या आहेत म्हणून हजारो लोकांच्या समोर त्यांना खाली बसवलं. मी गोदावरीताईंना विचारलं, तुमच्या बाबतीत असं झालं होतं म्हणे? त्यामध्ये जाऊ द्या, जनाबाईंच्या वाट्याला किती भोग आले, मला तर फक्त थोडंसं अपमानित करून खाली बसवलं, मी विसरून गेले, मला त्याचा काही फरक पडला नाही. याला म्हणतात जनाबाईंसारखाच भाव असणे. संप्रदायात राहून त्या किती उंचीवर गेल्या. ज्याने खाली बसवलं नामांकित फडकरी, पण त्याच्या नावाने त्यांनी कधी बोट मोडली नाही. मी माझ्या जनाबाईंच्या पुस्तकात हा प्रसंग लिहिला की आमचा संप्रदाय आज इतका रसातळाला गेला की अविवाहित राहून जनाबाईंचा वारसा चालवणाऱ्या गोदावरी ताईंना देखील हे लोक त्रास देतात. इतका रसातळाला गेला. आणि त्याचं कारण काय? यांनी आवाजच उठवला नाही. एखादी ना तिथूनच म्हणायला पाहिजे, होय रे, आमच्याच गावात एवढं आम्हालाच कमी बोलतो का? आमच्या स्त्रियांची टिंगल करतो का? आमच्या स्त्रियांची बदनामी करतो का? असं एकीची म्हणायची हिंमत झाली नाही. त्यामुळे इथे येऊन कायच्या काय पण बोलून जातात, महिलांची निंदा नालस्ती करतात. एका तरी संतांनी स्त्रियांना हीन लेखल्याचं प्रमाण द्या आहे का महाराज? एका तरी संताने म्हटलंय का ह्या तशाच आहेत, त्याच लायकीच्या आहेत? संप्रदायाच्या दुसऱ्या संप्रदायातले दृष्टांत सांगतो. दुसऱ्या म्हणजे चक्रधर स्वामींच्या परधर्मातला, महानुभाव धर्मातला. चक्रधर स्वामी स्त्रियांचं प्रवचन करत होते आणि स्त्रियांचं प्रवचन चालू असताना एक ब्राह्मण म्हणला, या बायाला काय सांगता हो, ह्यांना अक्कल आहे का काय, ह्यांना काही सांगू नका. ब्राह्मण म्हणाला. चक्रधर स्वामी म्हणले, जा आधी त्या थंड पाण्यात उभं राहा. त्याला थंड पाण्यात उभं राहायची शिक्षा दिली. थोड्या वेळानं बोलून घेतलं आणि म्हणाले, कधीही स्त्रियांना कमी लेखायचं नाही, त्यांच्याच पोटी आपण जन्म घेतो. चक्रधर स्वामींनी लीळा वापरली. लीळा काय म्हणाले? स्त्रिया पुरुषांना जीव असतो, मग स्त्रियांना जीवलीया असतात का? दोघांनाही जीवच असतो, दोघांनाही समान अधिकार असतात. तसे आमचे सगळे संत म्हणाले, सगळ्यांना समान अधिकार असतात. जाऊ दे, एक प्रमाणच देतो. काकड्यामध्ये आम्ही काय म्हणतो? संप्रदाय कुणी निर्माण केला बरं? कलियुग आलं होतं
आणि कलियुगात अवघड भक्ती परवडत नाही, मग सोपी भक्ती द्या म्हणून कोण उठवलं कुणीला? त्या उमेनं शिवाला, पार्वतीला उठवलं आणि काय म्हणाल्या? उठा आणि यांना सोपी भक्ती द्या. काय? आदिनाथ उभा बीज प्रगटले. कुणी कुणाच्या सांगण्यावरून? उमेच्या सांगण्यावरून. कुणी? आदिनाथ महादेवाने. म्हणजे भगवत भक्ती वारकरी संप्रदायाच्या निर्मितीचं कारणच कोण आहे? उमा पार्वती. त्या पार्वती पासून जनाबाई पर्यंत आणि जनाबाई पासून तुकोबरायांच्या शिष्या बहिणाबाई पर्यंत अशी आमची ही लाईन आहे. विठाला सांगतो, पुरुषांना नवनिर्मिती करता येत नाही. सगळ्यात ग्रेट तुम्ही आहे. शेतीचा शोध लावणाऱ्या स्त्रिया महाराष्ट्रात 4 स्त्रियांनी घडवला. 4. कोण? कोल्हापूरची अंबाबाई ओलिताची शेती केली फळेभाज्यांची. रेणुका सरकती शेती करत सौंदंतीवरून आली कुठपर्यंत? माहूरला. सप्तशिंगी उंच डोंगर माथ्यावरची शेती केली, कमी उजेडावरची, कमी पाण्याची. आणि तुळजाभवानी. 4 ह्या गणराण्यांनी महाराष्ट्र घडवला. सगळ्या क्षेत्रात स्त्रिया, शेतीचा शोध लावणाऱ्या, महाराष्ट्र उभा करणाऱ्या, महाराष्ट्र घडवणाऱ्या, सगळी संतती जन्माला घालणाऱ्या. म्हणून माऊली ज्ञानेश्वरीच्या शेवटी म्हणाले, काय म्हणाले? वेद कृपण झाले. वेद कृपण नव्हते, लिहिणारे हलकट होते. वेद कृपण झाले. कुणाच्या कानी लागले? 3 वर्णाच्या. ज्ञानेश्वरी शेवटी वेद कृपण झाले, 3 वर्णाच्या कानी लागले. स्त्री शूद्रांशी आबोला केला. स्त्री शूद्रांना वेद वाचायचे अधिकार होते का? मी नाही सांगत, माऊली सांगतात ज्ञानेश्वरी. स्त्री शूद्रांना वेद वाचण्याचे अधिकार नव्हते. वेद चेंगूट होते. कृपतचा अर्थ होतो कंजूस, चेंगूट. वेद चेंगूट होते, वेद चेंगूट नव्हते. लिहिणारे ब्राह्मण चेंगूट होते. ब्राह्मणांनी स्त्रियांना आणि शूद्रांना वेदच वाचू दिले नाही. इथं असा एखादा पठ्य आहे का बरं ज्यानं एक तरी वेद हात लावून बघितलाय? मी सांगतो ना, एकही नाही. अजूनही वेद लांबून सुद्धा बघायला मिळाला नाही. पण पुराण वाचलेले, ऐकलेले, पुराणांना हात लावलेले ढीगभर निघते. पुराणाच्या कथा आम्हाला आहेत. पुराणाच्या कथा आम्हाला आणि वेदांचे अधिकार त्यांना. म्हणून माऊली म्हणाले, हे जे वेद चेंगूट होते, कृपण होते, त्यांनी स्त्री आणि शूद्रांशी जो आबोला केला होता तो दुरुस्त करायला मी वेदांचं ज्ञान कशात आणलंय? प्राकृतात, मराठीत आणलंय. आणि या स्त्रियांच्यासाठी मी प्राधान्याने ते ज्ञान आणलंय. म्हणून माऊली म्हणाले, स्त्रियांच्या आवडीचा काव्य प्रकार कोणता आहे बरं? जात्यावर दळताना काय म्हणता? ओवी. स्त्रियांच्या आवडीच्या काव्य प्रकारात वेदांचं गुह्य ज्ञान माऊलीने कशात आणलं? मराठीत आणलं आणि ओवी मध्ये आणलं. तुमच्या केवढा जीव आहे बघा. विठाला म्हणून आपण माऊलींना माऊली म्हणतो. माऊली म्हणजे स्त्री रूपात बघतो आपण. म्हणून ज्ञानोबरांना आईच्या रूपात, मातेच्या रूपात बघतो. स्त्रियांच्या उद्धारासाठी ज्ञानेश्वरी स्त्रियांच्याच भाषेत ओवीबद्ध रचनेत लिहिली. म्हणून सांगावं तेवढं कमी. हो, तुमचं लय मोठं महत्व आहे. म्हणून तुम्ही जरा जनाबाई सारख्या विद्रोही व्हा ना. तिच्यासारखं या ना जरा कमरेला पदर खोचून, या जरा कीर्तनात, या जरा मागा तुमचे स्वतःचे हक्काधिकार. नवऱ्याला म्हणा वर्षातून एकदा तरी स्वयंपाक कर. नवऱ्याला काय म्हणा? वर्षातून एकदा तरी. तुम्हाला बाहेर जेवायला होतं समजा आणि घरचा एकटाच हामासोबत जेवायचा राहिला, आल्यावर चूल पेटवते की नाही? त्याला म्हणा मी माझं जेवण आलं तर कर की, खिचडी बिचडी तर कर की. काय त्याला खिचडी येत नाही? कब्बर चहा सुद्धा कधी करता येते का? केलाय का कधी त्याने कब्बर चहा? तरी कब्बर चहा त्याला करून घेणं होत नाही. वर्ष त्याच्या तोंडाची जबाबदारी ह्यांच्या. एका शहरामध्ये अमेरिकेत, आपल्याकडे होत नाही तसं, अमेरिकेत ना बायकोनं डायनिंग टेबलवर सगळ्यांना जेवायला वाढलं. पण काय वाढलं माहितीये का? गवत वाढलं. गवत परातीत, वाटीत, सगळीकडे गवत. नवरा आलाय मोबाईल बघत बसलाय डायनिंग टेबलवर, खुर्चीवर जेवायला. पोरगा आलं डायनिंग टेबलवर बसले. जेवायला सुरुवात करायच्या अगोदर मोबाईल मध्येच आहे. बायको म्हणली घ्या, वाढलं का नाही म्हणून बघायला तसं काय सगळ्यांच्या परातीत, ताट्यात गवत. नवरा म्हणला आम्ही काय जनावर आहेत का काय आम्हाला गवत वाढलं? पोरगा म्हणला आम्ही काय कुत्रे मांजर आहेत का काय, डुकरे आहेत का आम्हाला जेवायला काय वाढलं? गवत.
बायको म्हणले हाच प्रश्न मला अपेक्षित होता. गेले 20 वर्ष झालं तुमच्या कुटुंबाला मी सकाळ संध्याकाळ खायला घालते. कधीतरी म्हणलात का भाजी चांगली झाली? कधीतरी म्हणलात का स्वयंपाक चांगला झाला? म्हणून माझा असा समज झाला की माझ्या घरात माणसंच राहत नाहीत. माझ्या घरात कोण राहते? जनावर राहते. तुमच्या घरात माईच घालून मागच्या बायाने सांगा बरं, घरचे कधीतरी म्हणलेत का भाजी लई चांगली झाली? एकीन तरी हातवर करावर. माझ्या घरात ते रोज म्हणतात भाजी चांगली झाली. एका दिवशी असं कीर्तन संपलं, दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बुवा म्हणलाय, तिने डोकं लावलं काय नाही, सकाळी सकाळी बायकोला म्हणलं आज भाजी लई चांगली झाली. ती म्हणे रोज मी करत होते, ते गेलं कोणीकडे, आज शेजारणीची आणली तर भाजी चांगली झाली म्हणाली. नेमकं त्या दिवशी गोळी हुकली, भाजी आली ती शेजारणीची, हे म्हणला चांगली झाली. कळतच नाही. आणि म्हणून आज जरा त्यांचं बी कधी कौतुक करा. पुरुषांच्यासाठी सांगतो करा की कौतुक, काय बिघडतं? इतक्या जगात सगळ्यात राबणाऱ्या भारतीय स्त्री आहे. आता उठत नसतील 5ला, पण 5:30 6ला उठतात आणि झोपतात सगळ्यांच्या उशिरा. घरातलं शिळ पुरुष खातात का स्त्रिया? शिळ कोण खात? शिळ जलम गेलाय शिळ खाण्यात, जलम. बरं त्या नातवाणी लेकायनी तरी करावं की नाही? माय बाप माझा घालीत असेल तुला शिळ, माझ्यासोबत गरम खा, असं नातवानी लेखाने तरी म्हणावं की नाही? म्हणते का? ते नातू बी तसंच आहे, बुरखुंड आजावणी तसंच आहे ते. ती काही म्हणणार नाही आजी माझ्यासोबत गरम खा म्हणून. अख्खं आयुष्य कशात गेलंय? उरलेलं शिळ पापुडे कुटके खाण्यात गेले त्यांचं. मला वाटलं संप्रदाय तरी भला करेल यांचं, काही नाही. समजा वारीला गेल्या, वारीतले भांडे कोणाला घासावं लागते? महाराज घासते का तुम्हाला घासायला होते? मला वाटलं वारीत गेलं तरी बरं होईल, तिथं बी भांडे घास. कोणाच्या साबणा देऊन दे विसरलेल्या, कोणाचं धुवूनच दे. महाराज आणा तुमचं उपरणं धुवून देते. काही गरज आहे का महाराजाचं उपरणं धुवून दे? मस्त वारीत जायचं. आम्ही काय इकडे स्वयंपाकाला आलो नाहीत म्हणायचं, आम्हाला जरा बघू दे की तुमचा परमार्थ. आणि म्हणून एकदा तरी आयुष्यात जनाबाई व्हा, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. कशी व्हायची? 3रं चरण. पंढरीच्या बेटे मांडीले बाळ, पंढरीच्या बेटे मांडीले बाळ, पंढरीच्या बेटे मांडीले बाळ, पंढरीच्या बेटे मांडीले बाळ, पंढरीच्या जास्त काळजी सगळ्या संतांना होती. बघा तुकोबारायांना सासरू वासील स्त्री बद्दलची किती काळजी असेल हो.
सकाळी सकाळी 5:30 वाजता कुणाची तरी सून अंगण झाडते, सडा टाकते सकाळी सकाळी. प्रचंड तिला सासुरवास चालू आहे. आणि अशा वेळेला मंदिरात काकड्यात एक अभंग म्हटला जातोय. आणि त्या अभंगात त्या सासूरवासीन स्त्रीचं दुःख संप्रदायातल्या मंदिरातल्या काकड्यात मांडणं चालू आहे. काय तिच्या डोळ्याला अश्रू लागले नसतील का? आता एक मोबाईल आहे, 5:30 लावू शकते मायला, रात्री नवरा भांडला म्हणून 5:30 करू शकते. आताच काळ वेगळा. पण ज्या काळात तिचं गाव माहेर किमान 50-60 किलोमीटर लांब आहे, सणाशिवाय कोणी येतच नाही, वर्षभर जाच आहे, घरात त्रास आहे, अशी स्त्री सकाळी अंगणात येऊन झाडते, सडा सारवण करते. तिला मंदिरात तो अभंग ऐकायला, काय प्रेम केलं असेल तिनं त्या संतांवर, त्या पांडुरंगावर. म्हणून पांडुरंगाला, त्या संतांना अगोदर काळजी कोणाची? स्त्रियांची. काय बरं अभंग? काग सासुरवासी मध्ये, काग सासुरवासी काय म्हटलंय? आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कशाला घातलंस यांच्या घरात? कशाला सासरवासी केलंस? मला एक महिलांना प्रश्न विचारायचा, जिच्या हातात घरातला अख्खा कारभार हातात आहे, अशा बाईने हातवर करा बरं, बघू द्या बरं गावात हाय का अख्खा कारभार जिच्याच हातात आहे. मला माहिती आहे बायाच्या हातात कारभार असला तरी त्या काय हातवरी करणार नाही, नवऱ्याची जाईल नाही इज्जत. लोक म्हणते बघा ह्याची बायको कारभार असेल ना, 25% तरी, 10% तरी, 5% तरी बायाच्या हातात असतो, पण ते काय हातवर करणार नाही. बघा इथे तू गोबर आहे म्हणतात, कशाला सासरवाशी केलंस? माझ्या हातात सत्ता बी नाही, स्वाधीनता बी नाही, काहीच नाही. म्हणून ते खरे पुरुष आहेत जे आपल्या बायकोला किमान अर्धा तरी कारभार हातात देतात. विचारतात तरी औंदा शेतात काय लावावं, विचारतात तरी फलाण्या नातलगांना भेटायला जायचे, काय भेट वस्तू द्यावी. जे आपल्या बायकोला विचार विनिमय करताना कारभारात किमान अर्ध तरी सामावून घेतात, ते खरे वारकरी. बघा माझी व्याख्या कशी आहे, तर तुम्हाला ती सांगते, माळ घाला, काय कपाळाला हे लावा, वर्षातल्या 2 वाऱ्या करा, आणि ठरलेल्या कीर्तनकाराला पाया पडून काय द्यायचं ते द्या म्हणते ते, त्यांना घेऊन जायला. माझं तसं नाही. माझं काय म्हणणं आहे, जोडून या ना, जो चांगल्या मार्गाने जोडतो तो वारकरी. माझं म्हणणं काय, भूतदया गाई पशुचे पालन तो वारकरी. माझं म्हणणं आहे, ही जी म्हणती ना स्त्री तुकोबरा यांच्या रूपाने की आपल्या सत्ता स्वाधीनताने, ज्याने आपल्या बायकोच्या हातात सत्ता दिली आणि तिला स्वाधीन केलं, तो कोण? खरा वारकरी. बाकी सगळे टाळपुटे, काय उपयोग नाही. ते किलोचे टाळ वाजून कशा छटाकावर आले, झाला का उद्धार? साधा प्रश्न आहे, कीर्तनाने ऐकणारे सुधरावेत का सांगणारे? सांगा की भलं कुणाचं व्हावं? कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं व्हावं का सांगणाऱ्यांचं? नक्की ना, कारण ते सांगत न झाले, तिकडचेच सांगायला. कीर्तनाने ऐकणाऱ्यांचं भलं व्हायला पाहिजे, झालंय का? आणि उलट झाले, सांगणाऱ्यांचं भलं नाही, लय झालंय. आता ते भलं तरी शब्द त्याच्या पलीकडे झालं. हेलिकॉप्टरने, विमानाने तुमच्या गावाला आता लँडिंगला करा तयारी, एखादा महाराज येतेच बघा हेलिकॉप्टर, इतकं ते झालंय सगळं. आणि म्हणून खरं संप्रदायाचं स्वरूप तेव्हा असेल जेव्हा आमच्या कीर्तनाला कोणी बाई अमेरिकेतून येऊन बसेल, कोणी युरोप मधून येईल, कोणी जापान मधून येईल, एखादी नेमकी बाजूला हेलिकॉप्टरवरून उतरेल महाराजांच्या कीर्तन. जगाच्या कानाकोपऱ्यात आमचे लोक जेव्हा जातील, प्रचंड तुमचा विकास होईल. एका एका घरात क्लास 1 क्लास 2 अधिकारी होतील, चांगल्या शेत जमिनी तुमच्या असतील, तेव्हा वारकरी संप्रदाय पावला, भलं झालं. आमचं भलं होऊन काय उपयोग? ते तुमच्यासाठीच होतं ना. जे जे आपण अशी ठावे इतरांशी सांगावे, कसे करून सोडावे? शहाणे करून सोडावे,
सकळ जन, आमचं उलट आहे, मूर्ख करून सोडावे सकळ जन, असं कार्यक्रम चालू आहे. म्हणून तुमचं भलं व्हावं यासाठी हे सगळं आहे. म्हणून तू कोबर आहे का संसारिक स्त्रीची उपमा देता देवा, अरे का तिच्या वाट्याला हे सगळं घातलंस, जरा कर ना तिला मुक्त मोकळं. आणि म्हणून जनाबाई म्हणाली, आता मी नाही घाबरणार, मी काय सासूरवासी स्त्री सारखी नाही. आता मी हातात टाळ, खांद्यावर विणा घेणार, बाजारात येणार, कीर्तन करणार, आणि लोक जर काही म्हणले तर मी काय म्हणणार, कोणाला काय. मनगटावर तेल घालण्याचा अर्थ काय असेल बरं, जनाबाईला काय म्हणायचंय, तेल घालून हिंडा असं म्हणणं आहे का? वाक्य प्रचार आहे, वाक्य प्रचार. मनगटावर तेल घालणं म्हणजे काय, काय बोंबलायचं ते बोंबला, माझ्या काय बापाचं चाललंय. मनगटावर तेल घालणं हा वाक्य प्रचार आहे. जनाबाईंचं म्हणणं आहे, तुम्हाला काय माझ्या नावाने बोंबलायचे तरी बोंबला, मला काही फरक पडत नाही, असं कुणाचं म्हणणं आहे, जनाबाईंचं म्हणणं आहे. म्हणून त्या इतक्या ग्रेट आणि एवढ्या थोर आहेत की त्यांनी ठरवून टाकलं, मी आता कोणाच्याही बापाला घाबरणार नाही. आणि म्हणून जनाबाईंचं हे सांगणं तुमच्यासाठी आहे. काही घाबरायचं नाही, संसारात घाबरायचं नाही, परमार्थात घाबरायचं नाही, ईश्वर भक्तीत तर बिलकुल घाबरायचं नाही. बिंधा स्त्रियांनी स्त्रियांचा सप्ताह उभा करा, स्त्रियांनी स्त्रियांचे कीर्तनकार बोलवा, स्त्रियांनी केवळ विनेकरी नाही, चोपदार बिव्हा, गायक बिव्हा. स्त्रियांना समान अधिकार आहे, केवळ वारकरी संप्रदायाने दिलेलेच नाही, संविधानाने देखील दिलेले. तुम्ही ग्रेट आहात. आणि म्हणून याचसाठी तर वारकरी संप्रदायाची आता शुद्धीकरण आणि पुनर्मांडणी करायची वेळ आलेली आहे. आमचं म्हणणं नाही हो, ते संतांचं ते, पण सांगायची वेळ आली, पुन्हा पुन्हा कान पिंगाळून सांगायची वेळ आली. म्हणून तू कोबराय म्हणाले होते काय, धर्माचे पालन करणे पाखंड, असं काय म्हणले असते बरं, कारण ते घुसतंय ना 15 वर्षाला 20 वर्षाला, ते पाखंड घुसतंय ना. आता इतकं घुसलं की विचारू नका, कीर्तन कार्यक्रम 9 दिवस जास्त झाला. बरं, ही गादी कुणाची होती, कुणाची होती, नारदाची. मग सांगितलं त्या कोणत्या नारदीय कीर्तन परंपरेत नारदाची होती. आता इकडून 10-20 टाळकरी, इकडून 10-20 टाळकरी, गादी कुणाची झाली, नवी कीर्तन परंपरा नामदेवरायांनी जन्माला घातली, गादी नामदेवांची. नामदेवांच्या गादीवर नामदेवांचेच नियम चालले पाहिजे. आणि म्हणून नामदेवांचे नियम सगळ्यांना कवटाळणारे, जवळ धरणारे आहेत. आणि म्हणून जनाबाईंच्या नामदेवांच्या संप्रदायात सगळे समान आहेत, कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. म्हणून महिलांनी जरा डोकं वापरलं ना, गाव कुठल्या कुठं पुढे जाईल, जरा तुम्ही थोडासा पुढाकार घ्या. मग आमचं कसं आहे, नको तिथं आम्ही डोकं लावतो, नको तिथं. 4 बाया एकत्र आल्यावर चर्चा कशा होती बरोबर, 4 बाया एकत्र आल्या कशा होती माहिती का, कोणाची नांदना, कोणाची पळून गेली, कोणाला कोड फुटला, कोणाची काळी मोड झाली, याच्यावर चर्चा आमची. 4 बाया एकत्र आल्या की कागाळ्या, कुचाळक्या, भांडणं, एकुणेकीचं गऱ्हाणं. म्हणून संप्रदाय गाव पुढे जात नाही. हे पुढे आम्हाला न्यायचं असेल तर स्त्रियांनी विधायक चर्चा करावी. बघा तुम्हाला सूट किती दिली, साधं सांगतो. 4 बाया शेताला चालल्या, 1 जण मागे राहील. आता 4 बाया गावाच्या बाहेर निघून गेल्या. 1 जणीनं दुरडी टोपलं डोक्यावर घेतलं, पारा समोरून मारुत्र्याच्या समोरून गावाच्या बाहेर चालली. आता तिला मंदिरात जायला वेळ नाही, डोक्यावरचं टोपलं खाली टेकवायला आणि विठ्ठलाचं, पांडुरंगाचं किंवा मारुतीरायाचं दर्शन घ्यायला वेळच नाही. बाया पुढे गेल्या. काय केलं तिनं, टोपलेला हात तसेच आहे, चपलाय मधल्या टाचा तेवढ्या बाहेर काढल्या, बाहेर टाचा तेवढ्या, पूर्ण पाय पण नाही काढले, हात टोपलेलाच आहेत. आणि खाली जरासं झुकली आणि त्या मारुतीरायाला नमस्कार केला. अर्धे पाय पुन्हा चप्पल मध्ये घातले आणि निघाली गावाच्या बाहेर. त्या बाया ज्या गेल्या शेताला, त्यांच्या बरोबरीला गाठायला त्यांना. आता हा नमस्कार देवाला पावेल की नाही, पावेल की नाही, हरिपाठात म्हणतो पावेल. काय पावेल, देवाची याद्वारी किती उभं राहायचंय, क्षणभर. आणि कसं, अंतःकरणातून, मनापासून. देवाच्या दारात मनापासून उभं राहिलात तर 4 प्रकारची मुक्ती. ही बाई शेताला जायच्या अगोदर तिच्या टोपल्यात आमचा वारकरी संप्रदाय टाकतो, इतका तो ग्रेट आहे. विठाला बघा, 4 प्रकारची मुक्ती शेताला जायच्या अगोदर मिळते. काय करायचंय, म्हणून सांगितलंय, वाराणसी गया पाहिली मी द्वारका, परिनो हे तुका पंढरीच्या लोका नाही अभिमान, माया पडती जन. सगळं बघून बसलो, तुमची काशी वाराणसी गया बिया काय नको.
सर्वा घटी राम राम आमचं सगळीकडे अयोध्येतल्या बांधलेल्या मंदिरातच आहे असं म्हणायची काही कारण नाही. सर्वा घटी राम आमचा राम सगळीकडे जळी स्थळी विष्णुमय जग वैष्णवा विठ्ठल जरी स्वर्गातले देव सकाळी सकाळी रांग लावतात रांग तो वाळवंटापासूनही महाद्वारापर्यंत आणि याच्यात सगळ्यात मध्ये शेवटीला काकड्याचं ताट कुणाच्या हातात असतं झाले मुक्त द्वार लाभ झाला शिरोकडा विष्णुदास नामा उभा काकड्याचा हात नामदेवरायांच्या काकड्याचं ताट नामदेवरायांच्या हातात आहे आणि पाठीमागे कोण आहे जनाबाई जनाबाई नामदेवरायांच्या नंतर पांडुरंगाचं पहिल्यांदा दर्शन घेण्याचे अधिकार श्री जनाबाईला आहेत जनाबाईला इतकं तिचं मोठेपण आहे पण आम्हाला कुणी सांगितलंच नाही तुम्ही जागृत व्हाल तुम्ही हुशार व्हाल ना जनाबाई सांगितलं म्हणून नाही सांगितलं मग आम्हाला काय सांगितलं हिनं केलं की तिनं केलं की तिनं एकूण एकीचं बघून करायचं आम्ही त्याच्यातच देणार गावात ग्रहण होतं बघा ग्रहण आणि ग्रहण सुटल्याचं कोणाचं कळायचं पूर्वी काय घड्याळ नाही कॅलेंडर नाही टीव्ही नाही दुर्बीन नाही कोणाच्या घरावर लक्ष ठेवायचं देवबापाच्या मग सगळे माड येऊन वट्ट्यावून इकडून तिकडून देवबापाच्या घरावर लक्ष देवबापा दुपारी हांडा घेतला सवळं टाकलं खांद्यावर निघाला नदीला लोक म्हणले ग्रहण सुटलं वाटतं निघाले ते देवबापाच्या मागे ते गेला पहिल्यांदा नदीच्या पात्रात अंगठ्या बिंगठ्या काढल्या गळ्यातलं सोनं त्याचं गठुडं केलं मागं बघितलं तर ते गठुडं आणि हांडा तसा ठेवून आंघोळीला जावं तर मागून बघितलं गावचे 600-500 लोक आंघोळीला येले मग खडा खोदला गठुडं पुरलं आता गठुडं इथं पुरलंय खून काय करावं महादेवाची पिंड काढली भली मोठी आणि गेला आंघोळीला हंडा घेऊन मग लोक आले लोकांनी बघितलं देवबापा काहीतरी महादेव काढलेला जे तो यालाय महादेव काढायला काय म्हणलाय या वर्षीचा ग्रहणाचा पर्व काळ महादेव काढायचा आहे काय की म्हणले जो तो यालाय महादेव काढायला आंघोळा तिथंच बाजूलाच मग देवबापाने निवांत हे येड्या मुड्या लोकांनी साध्या आंघोळी केल्या यांनी मंत्र म्हटले आरोग्य दिले आणि 1-2-4 घंटे पूजा केली लोक आले बी आंघोळ करून निघून गेले 600-500 महादेव काढले देवबापा आंघोळ करून आले स्वतःच गठुडं जिथं पुरून ठेवलंय ते महादेव शोधायला गेले सापडत ना हे उकर ते उकर ते उकर दुपारी देवबापा महादेव उकरायला लागले होते दिवस मावळला तरी काही स्वतःचा गाठोडच सापडत असं यानं केलं की ते नाही करायचं सोयाबीनचं जे आणलं वार पूर्वी काय सोयाबीन होतं काय मराठवाड्यात सगळ्याने सोयाबीनच ते उडीद मूग गेली कुठं बघायला नाही आता उडीद मूग एकाने आणलं ना ते खताचं होतं बघा 18 सगळे 18 ते डीएपी खत होता डीएपी सगळे डीएपीच अरे तुझं शेत कोणतं त्याचं कोणतं तुझा पोत शेताचा कोणता त्याचा कोणता काय आहे का नाही त्याने आणलं ना मग आम्ही बी आणलं एका गावामध्ये ते वॉटर फिल्टरवाला माझा जवळचा मित्र आहे ते वॉटर फिल्टरवाला म्हणलं एका मोठ्या वाड्यावर वॉटरचं ते बसविलं त्याच्या घरातले सगळे नोकरीला म्हणजे अलीकडच्या वाट्यावर तिकडे कसं काय गेलं त्यांच्या वाड्यावर ते म्हणलं त्यांना ते वॉटर पाण्याचं बसवायचं फिल्टर कितीचं बसविलं 25,000 असं मग आम्हाला बी बसवा की कितीचं बसवलं त्याच्यापेक्षा महागाचं बसवा म्हणला तुमच्या घरात लोक किती 2च म्हातारे आणि बसवायचं कितीचं त्याच्यापेक्षा अहो मला त्यांच्या वाड्यात म्हातारे नातू बितू 4-5 लोक आहेत म्हणून ते 25,000चं मोठं बसवलंय तुमच्या घरात 2च 10,000 15,000चं पुरतंय नाही मला त्यानं 25चं बसवलं ना आम्हाला त्याच्यापेक्षा मोठं बसवा म्हणला आमचं असं आहे गावागावात जावात भावात असंच आहे आमचं म्हणून संत म्हणाले अरे बदला आता तरी सुधरा जरा नीट वागा आणि म्हणून एका गावामध्ये एक म्हातारा होतं बघा पोरीच्या म्हणजे लांबच्या नातलगाच्या पोरीच्या लग्नाला गेले
योगावेळी 15-20 दिवसापूर्वी त्या नवरीला बघून आलं तर लग्न ठरलंय म्हणून. पण लग्नाच्या दिवशी गेलं विचारायला नवरी कुठे, नवरी कुठे, नवरी कुठे. घरचे म्हणले दिसना काही भिताडाला बसली इथं बाजूला. पण त्यांनी बघितलं, म्हणलं अहो 8 दिवसापूर्वी आलतो तिथं लय सावळी काळ्या रंगाची होती, काय कमाल ही गोरी इतकी कस काय पांढरी शुभ्र. त्या बाया म्हणलं जा तिलाच विचारा, म्हातारा माणूस खेड्यातला. म्हणलं होय ग, तू तर मागच्या वेळेस आलो तेव्हा जरा सावळी दिसत होती, काय केलंय अशी कमाल. ते म्हणले बाबा माझी काय कमाल, त्या मेकअप वालीची लई महागाची बाई लावली. ते मेकअप वालीकडे गेला. आमच्या बाईला ताईला काय केलं म्हणले, ती ओळखूची नाही लई गोरी दिसायली. ते म्हणले आजोबा माझी काय कमाल, त्या मेकअपच्या डब्याची कमाल. ते म्हणलं बघू द्या काय असतंय. त्यानं उलटा पालटा मेकअपचा डबा केला. मग ते म्हणले कितीला असतंय. ती बाई म्हणली महागाच असते, स्टार्टिंग 5,000 रुपयापासून. लग्न लावलं, बाजारात गेला, मेकअपचा डबा घेतला. घेतला घरी आला. ज्याला नातू आलेत घरात, असं म्हातारं आपल्या म्हातारीला बायकोला जाऊन म्हणते, अगे आपल्या लग्नात काही कॅमेरा नव्हता, फोटो नव्हता, त्यावेळेस असा मेकअप बी नव्हता. झालं गेलं म्हणलं, झालं जुना जमाना होता, पण माझी एक इच्छा आहे, मेकअप करून दाखव की. म्हणलं लय महागाचा खलत्या डबा आणलाय पिशवीत बाजाराच्या. ते डबा काढून दाखवला. ती म्हणली तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का, नातू आलेत लग्नाला, आता कुठे मेकअप करून कुठे जायचंय. ते मला जाण्यासाठी नाही, पण दाखव की कशी दिसती बघायची. ती पाहुण्याची पोरगी ओळखूची गेली म्हणला. म्हातारीला रोज नाद लावला. एका दिवशी दिवस मला मेकअप केला म्हातारीनं. सकाळी शेजारचा बोला म्हणला, ए काकू अण्णा आहेत का, अण्णाला उठव की आम्हाला बाहेर गावी जायचं. अण्णा उठले का बघ बरं. काकू खिडकीतून आली बघायली, घरात चली, दरवाजाच उघडे. पुन्हा ए काकू अण्णा आहेत का, अण्णा उठले का नाही बघ की. काकू खिडकीतून बघायली, पण दरवाजा उघडून घरात चालले. अण्णा थोड्या वेळानं उठले, आंघोळ केली, दरवाजा उघडला. ते म्हणला अण्णा काकूला काहीतरी म्हणले वाटतं, काकू बोलच ना, लय फुगली आज, नुसती बोल ना. अहो 2-4 वेळा खिडकीतून बघून गेली, पण एक शब्द नाही बोलले. नक्की तुमचं भांडण झालंय, काकूला काऊन रागावले. ते म्हणले रागवलं बिगवलं काय नाही. म्हणलं ते खलत्या आणला होता ना, त्याच्यात एक मेकअपचा डबा आणला, यांना मेकअप कर म्हणून. आणि त्याच खलत्यात मेकअपच्या डब्याखाली माझी चप्पल तुटली म्हणून फेविस्टिक आणली होती. तुझ्या आजीनं लिपस्टिक म्हणून फेविस्टिकच लावली. रात्रीपासून जे तोंड चिटकलंय म्हणले, तिचे बोट उघडत ना, बोलताच ना. अजून 2 दिवस तर कोणालाच बोलत नाही म्हणलं. 2 दिवस असं यानं केलं की त्यानं केलं की त्यानं. दिमाग वापरायचा नाही, डोकं वापरायचं नाही. जुनाबाई तर्क करणाऱ्या होत्या, गेस करणाऱ्या होत्या, विचार करणाऱ्या होत्या, प्रस्थापितांशी 2चे 4 हात करणाऱ्या होत्या, भांडणाऱ्या होत्या. भांडणाबद्दल काय सांगायचं, देवाला भांडल्या देवाला. अरे विठ्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रान रणकिव म्हणल्या. अधिकार लागतात तसं बोलायला. अहो त्या जनाबाईचं पांडुरंगाचं इतकं जमलं की रुक्मिणीला संशय आला. काय म्हणाले रुक्मिणी, देवा आज सोक्ष मोक्ष लावणारच, तुमचं आणि जनाबाईंचं नातं काय ते मला सांगा. काय म्हणाले रुक्मिणी. झालं असं की जेवायला वाढलं पांडुरंगाला. जेवायला वाढल्यावर पांडुरंगाने त्याला वाटलं, रुक्मिणीनं बघितलंच नाही, कोरभर चपाती कुठे ठेवली, पात्राच्या खाली. रुक्मिणीने लगेच हात पकडला. हे सोंग जे चाललंय ना, चपाती लपवून ठेवून न्यायचं कुणासाठी सांगा बरं मला. आज सोक्ष मोक्ष झालाच पाहिजे. विठ्ठलाच्या पाया रुक्मिणी लावते दही, सांगा बा विठोबा जणिक तुमची कोण व्हावी. विठ्ठलाचं पाय रुक्मिणी घेई तळ हात, सांगा बा देवा जणीच तुमचं कोणतं नातं. आता सांगा काय नातं आहे तुमचं. पांडुरंगाने समजून सांगितलं. काय म्हणाले, काग रुक्मिणी कपटी, जणी बहीण धाकटी दोघांमध्ये. रुक्मिणी असं कपट्यासारखा विचार करू नका, आमचं काही आगाव नातं नाही, ती आमच्या दोघात धाकटी बहीण आहे, म्हणून मला तिची पाठ घासावी लागते, वेणी फणी करावी लागते. अगं तिला मायबाप नाही, ते धर्माचं लेकरू आहे. कोण सांगतंय, पांडुरंगा. म्हणून पांडुरंगाचं जणीचं नातं कोणतं, बहीण भावाचं. विठाला शेवटच्या चरणाकडे जाण्याच्या अगोदर एकदा भजन करायचंय आणि वारकरी परंपरेतला भगवंताचा स्त्री अवतार आपल्याला बघायचंय. एकदा भजन करूया. विठोबा
कुठं अधिकार आहे? तर देवाने वेगवेगळे अवतार घेऊन वेगवेगळ्या गोष्टी साध्य केल्या. वरा अवतारात काय केलं? बुडालेली पृथ्वीवर काढली. देवाने सगळे अवतार घेतले आणि त्याचं प्रयोजन सिद्ध केलं. पण देवाचे सगळे अवतार तुम्हाला सांगितले, देवाचा एक स्त्री अवतार मात्र तुम्हाला सांगितलं. माझ्या नामदेवरायांनी या स्त्री अवताराचे अभंग लिहिले. देवाने एक स्त्री अवतार घेतला आणि तो स्त्री अवतार तुमच्या उद्धारासाठी घेतला. कसा घेतला? एकदा झालं असं, अस्पृश्य जातीत जन्माला आलेले संत नवरा बायको. कोण? संत सोयराबाई आणि संत चोखोबाराय. सोयराबाई गरोदर आहेत, 9वा महिना पूर्ण झालाय. कधी बाळांतील होईल सांगता येत नाही. आणि नेमके पंढरपूरच्या वारीला नवरा निघाला. चोखोबारायांनी खुंटीला अडकवलेला विना गळ्यात घातला आणि दरवाजाच्या बाहेर पाय टाकला. भिताडाला खेटून बसलेली गरोदर असणारी सोयराबाई म्हणाली, ओ मालक, कुठून निघाला तोंड घेऊन? दिसत नाही का? बाळांपणाची वेळ आली, आज होईल, उद्या होईल, परवा होईल, आणि ते विना घेऊन कुठे निघालात? चोखोबाराय म्हणाले, सोयरा, तुला माहितीये महिनावारी आहे, या वेळेला आपल्या घराकडे ते जबाबदारी आली आणि मी चाललोय पंढरपूरला. अहो देवा, मालक, तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे का? त्या काळतोंड्याचं, त्या विठ्याचं तोंड पाहण्यासाठी माझं बाळणपण सोडून चालला आणि माझ्या बाळणपणाला काय तुमचा विठ्या येणार आहे का? काळतोंड्या येणार आहे का? देव येणार आहे? चला मागे वा. चोखोबा म्हणाली, आता इतकं म्हणालीस तुमचा काळतोंड्या विठ्या येणार आहे का? इतकं म्हणालीस तर त्याच्यावरच आता जबाबदारी टाकतो, मी काय वापस येणार नाही. चोखोबाराय निघाले पंढरपूरला. तिकडं माझ्या पांडुरंगाला काळजी, माझ्या सोयराबाईंचं बाळांपण कोण करणार? पांडुरंगानं विटेवरून टुनकून उडी मारली. सुंदर सावळ्या रंगाच्या स्त्रीचा वेश धारण करायला सुरुवात केली. पांडुरंगाने लांब भायाचं ब्लाऊज घातलं, गळ्यात एक दाणी, कानामध्ये झुंबर, पायामध्ये तोडे, कमरेला कंबरपट्टा, प्रचंड अंगभर दागिने घातले. आमचा पांडुरंग विटेपाशी मिऱ्या खोसायला गेला. निर्या. रुक्मिणी माता कुठेतरी बाहेर गेली होती. आगा कोण बाई घुसली तर घुसली, विटेपाशी जाऊन साडी नेसायली. अंधारात काही रुक्मिणीला दिसत नाही. रुक्मिणी माता पळत आली, मनगटाला धरलं, असं ओढत आणलं त्या बाईला महाद्वारात उजेडात. बघितलं तर काय, आमचं ध्यान दिसायले. मालक, हो, कुठे निघाला तुम्ही? काय चाललंय कुणासाठी? तुमचा वरा अवतार माहितीये, मत्स्य माहितीये, कच्छ माहितीये, परशुराम, सगळे अवतार. हे कुणासाठी अवतार? रुक्मिणी, तुला नाही कळायचं. अगं ती सोयरा कळा द्यायला लागली, तिचं बाळांपण जवळ आलंय, कुणीच नाही घरात, मी बाळांपणाला चाललो. कुणाच्या? सोयराबाईच्या. देवा, वराह अवतारात पृथ्वी पाण्यातून वर काढणं जेवढं सोपं का, तेवढं बाळांपण करणं सोपं नसतं. तुम्हाला बाळांपण जमणार नाही. सरकवा बाजूला. पांडुरंगाच्या हातातल्या दोन्ही पिशव्या खलत्या रुक्मिणी मातेनं हातात घेतल्या आणि म्हणाले, मी जाते, अशी जाते ना अशी बाळांपण करून येते. पांडुरंग म्हणाला, रुक्मिणी, तुला कोणतंही काम मी दिलं असतं, पण बाळांपणाचं नाही देऊ शकत. का? तुझे नख वाढलेले, त्या लेकराच्या गळ्याला लागलं तर जायचं मरून ते लेकरं. अगं तुला मला विसानाला पाणी काढ म्हणलं, विसानाला पाणी तर उकळतं पाणी बकेटीत टाकते, त्याच्यात विसानाच काढत नाही. एका दिवशी गेलो तसंच अंगावर घेतलं म्हणले मी. तुला मला नवऱ्याला नीट विसानाला पाणी काढता येत नाही, लेकराला किती विसानाला लागते तुला कळणार आहे का? लहान लेकराला. त्यामुळे तुझ्या माझा भरोसा नाही. पांडुरंगाने दोन्ही पिशव्या स्वतःच्या हातात घेतल्या, मंगळवेढेच्या वेशीत उतरला. गावात चर्चा सुरू झाली, इतकी सुंदर सावळ्या रंगाची स्त्री कुणाकडे बरं आली? लोक म्हणायला लागले, देशमुखांच्या वाड्यावाली असून काय दागिने, देशमुखांचं नाम पर्यंत सोयरीपण आहे, त्यांची कोणी सोयरी असेल. देशमुखांचे वाडे गेले. लोक म्हणले, पाटील वस्तीत आली असेल, पाटलाच्या घरी कुणाच्या. पाटील वस्ती गेली, कुंभारवाडा गेला, चर्मकारवाडा गेला, लोहारवाडा गेला, अस्पृश्य वस्ती लागली. अस्पृश्य वस्तीतल्या माजी अस्पृश्य महार जातीचे घर लागले. माजी अस्पृश्य जातीतल्या 3ऱ्या 4थ्या दारात गेला पांडुरंग आणि दरवाजावर थाप दिली, वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार, वहिनी उघडा दार,
हा केलं काय आमच्या सोयराबाईंनी दरवाजा उघडला. मग पांडुरंगाने दरवाजा जरासा ढकलला. अख्खा उजेड ती प्रभा पांडुरंगाची घरभर पसरली. सोयराबाई भिंतीला धरत धरत आत त्या दरवाजापर्यंत आल्या. दरवाजा उघडला पण आतच घेतलं नाही. कोण तुम्ही, कुणाकडे आल्या? रस्ता चुकलाच वाटतं. इतकी दागिने घातलेली बाई आपल्या कशाला घरी येणार आहे? पांडुरंगाने सोयराबाईला बाजूला केलं. अगं घरात तर घे, मग सांगते कोण आहे का. आपण कोण आहात, कुणाच्या घरी अचानक आलात, मी नाही ओळखत तुम्हाला. अगं मी सांगते. पांडुरंग खाली बसला. दोन्ही पिशव्यातलं सामान काढायला सुरुवात केली. चिपलंग काढली. चिपलंग ती घुटी घासायची. बाळान ते काढले. 2 चांगले लुगडे काढले. ते चांदवा काढला. चांदवा त्या चिमण्या लावलेला सगळं त्या खड्ड्यातून काढणं सुरू आहे. सोयराबाई परेशान. यांना कसं कळलं माझं बाळांपण आहे म्हणून? ह्या कोण आहे? अहो कोण तुम्ही? मी तुम्हाला नाही ओळखलं. अगं मी तुझ्या नवऱ्याची मोठी बहीण आहे. काय बी खोटं सांगू नका. माझ्या नवऱ्याला एकच लहानी बहीण आहे. तिचं नाव निर्मळा. ती बुलढाणा जिल्ह्यात मेहुण राजाला राहते. तुम्ही कोण? माझ्या नवऱ्याला मोठी बहीण नाही. खोटं सांगू नका. अगं आहे मी तुझ्या नवऱ्याची मोठी बहीण. मग माझ्या नवऱ्याने का नाही सांगितलं? आणि मी तुम्हाला कधीच का नाही बघितलं? नाही सांगायचं. तो का नाही सांगितलं? तुमच्या दोघांचं लग्न होण्याच्या अगोदर मी एक जणाचा हात धरून पळून गेले. कशाला घरात नाव घेईल तू माझं? अच्छा पळून गेला. कुठे गेलतात? मी द्वारकेला पळून गेले. मग तुम्ही द्वारकेहून आलात का? नाही मी तिथं बी नाही नांदले. मग ती सोडून दिला आणि दुसरा घोरोबा केला आणि त्याच्यासोबत पंढरपूरला पळून आले. मग तुम्ही पंढरपूर आहे. मग पंढरपुरात कुठं घर आहे? चंद्रभागेच्या वर आमचा लय मोठा वाड आहे. बरं तुमचं नाव काय? विठाई. सोयराबाई परेशान. माझ्या नवऱ्याने एकदाही नाही सांगितलं. अजून एक मोठी बहीण आहे. जाऊ द्या. नाही सांगितलं. टायमाला आल्या. सामान घेऊन आला. आपल्याला काय करायचं? बाळांपणाला आल्या. बरं मग तुम्ही अचानक कसं काय आल्या? माझं बाळांपण कसं कळलं? अगं एक दिंडी चालली. विनेकऱ्याचे पाय धुवायला गेले. विनेकऱ्याचे पाय धुतले. वर बघितलं तर दादा निघाला. मग दादा म्हणला झालं गेलं, जा विसरून आणि जा तिच्या बाळांपणाला. दादानी काढलं. पांडुरंग जिथल्या तिथे लावायला नंबर 1. सगळं बरोबर जागच्या जागी लावलं. सोयराबाईला तो काही कळत नाही. म्हणलं जाऊ द्या. टायमावर आलंय कोण आलंय. सोयराबाईंचं बाळांपण सुरू झालं. रोज पांडुरंगाने 4 वाजता उठायचं. लागेल तेवढं ते दळायचं. सडा सारवण करायचं. बाळांनीच्या बाजेखाली खवखव विस्तव ठेवला. त्या पायथ्याला उशाला चप्पल विळा कोयत खुरप काय असतं ते ठेवलं. एका दिवशी सोयराबाईंच्या पोटाला हात लागताच संत कर्मामेळा महाराजांचा जन्म झाला. कर्ममेळा जन्माला आले. पांडुरंगाला वाटलं संपलं आपलं काम. तिकडे चोखोबाने विचार केला, समजायचं बाळांपण झालं नसेल आणि मी गेलो पटकन तर सगळं कोणाला करावं लागेल? मलाच. तेव्हा चोखोबा म्हणाले अजून 15 दिवस जातच नाही म्हणजे. पांडुरंगाने विचार केला काय कोण्या जन्मीचं माझ्याकडून चोखा मेळा फेडून घ्यायला की अजून 15 दिवस वाढले. पांडुरंगाने सकाळी उठायचं, लेकराची टाळू माखायची, पायावर चुनपीठ लावून आंघोळ घालायची, बाळांतीला रोज वेगळं काहीतरी खाऊ घालायचं. 3री केली, 5वी केली, 7वी केली, 12वी केली. 12वीला खिचडा वाटला. खिचडा तुमच्याकडे करतात की नाही? कशाचा? कढीचा आणि त्या भाताचा खिचडा वाटला. 12वी केली. नाव ठेवलं तरी चोखा मेळा यायच नाही. एका दिवशी चोखा बरा डुलट डुलट आले. अंगणात बाळांत्यावरती बाळ पडलंय. अंगभर बाळाच्या दागिने, कडे वाळे बिनले, गळ्यामध्ये ते सरी सगळं. चोखोबा म्हणले अरे 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 कोण केलं हे तुझं सगळं बाळांपण? केलं तर केलं. कोण बघायला आलं होतं? इतके दागिने आपल्या सोयऱ्यात कोणी श्रीमंत नाही. कुठे केलं हे तुझं? बघावं वंश. तुमच्या भावाने तुम्हाला पाठवलं ना, आता माझा मजाक दारात करायला. जरा बाहेर या बरं. चोखोबा म्हणाले कुणाला वंश म्हणाले? हो जाताना बहीण पाठवली ना, आता म्हणताय कोणाला वंश म्हणाले? हो वंश जरा बाहेर या बरं, तुमचा भाऊ आलाय. चोखोबा मधात गेले. बघितलं खोलीत कोणीच नाही. चोखोबा म्हणले कुणाला वंश म्हणाले? अहो तुमची मोठी बहीण. गेले असतील मंगळवेड्यात. लय ओळखी येतात. कुणाच्या पापड्या करून देतात, कुणाच्या कुरवड्या करतात. बघा ना घर भरलंय ते सामान आणून. टोपलं भर कोणाची डाळच आणली, कोणाचं गहू कोणाची ज्वारी, घर भरलंय. अगं कोण पण तुमची मोठी बहीण? सोयरा तुला तर माहितीये कशाला मजाक करते? मला मोठी बहीणच नाही माहितीये तुला. अहो नाही तुम्ही लपवलं असेल. तुमच्या बहिणीने मला सांगितलं सगळं. काय सांगितलं? मी मोठी बहीण आहे आणि मी द्वारकेला एक जणाचा हात धरून पळून गेलते. मी लव्ह मॅरेज केलं. लव्ह मॅरेज. अगं सोयरा तुझ्या काही जिबीला हाड बीड. एक तर मोठी बहीणच नाही, लव्ह मॅरेज करायचं काय संबंध आहे? पुढे काय म्हणले? मग मी द्वारकेहून त्याच्यासोबत नांदली नाही, दुसरा घोरोबा केला आणि पंढरपुरात आले. आगा चांडाळणी.
माझा पांडुरंग तुला खाना खुना सांगत होता नाही ओळखवाला. बरं काय म्हणाला? चंद्रभागेच्या वर लय मोठा वाडा आहे. अगा अगा अगा. बरं नाव काय सांगितलं? विठाई नाव सांगितलं. अगं याच्याहून तरी ओळखायचं. माझा पांडुरंग तुझं बाळांपण करायला आला. पांडुरंगाने बाळांपण करून दोन गोष्टी तुम्हाला शिकवल्या. एक, बाळांपण नावाचा विटाळ मानायचा नाही. पांडुरंगाने केलं की नाही बाळांपण? देवच जर स्त्रीचं बाळांपण करत असेल तर बाळांपणाला विटाळ मानायचं काही कारण आहे का? तुम्ही ज्याला देव मानता, तुम्ही ज्याला सर्वेश्वर मानता, त्या सर्वेश्वराने स्त्रींचं बाळांपण केलं आणि विटाळ करणं नंबर एक. आणि नंबर दोन, अस्पृश्य स्त्रीचं बाळांपण केलं. कोणाचं? तुम्ही ज्यांना अस्पृश्य मानत होता त्या अस्पृश्य स्त्रीचं बाळांपण केलं आणि अस्पृश्यतेचा विटाळ सुद्धा पांडुरंगाने नाकारला. वारकरी परंपरेत अस्पृश्यतेचा विटाळ नाही आणि बाळांपणाचा सुद्धा विटाळ नाही. विठाला त्यामुळे स्त्री, अग्नी आणि पाणी सदैव शुद्धच असतात. कोण कोण? पाणी अशुद्ध असतं का? अग्नी अशुद्ध असतो का? स्त्री, अग्नी आणि पाणी सदैव शुद्ध आणि पवित्र असतात. जे लोक स्त्रियांना अपवित्र म्हणतील ते शिवी नाही देणार. तुकोबारायांच्या भाषेत बटकीचे, किती सांगू तरी न ऐकती बटकीचे आणि पुढे शिंदळीचे. जे स्त्रियांना हीन मानतील, तुच्छ मानतील, विटाळग्रस्त मानतील ते सगळे नीच, ते बिनामाईचे, आईच्या पोटी जन्माला न आलेले लोक. म्हणून स्त्री ही जगातली सगळ्यात ग्रेट स्त्री आहे, जननी आहे. तुम्ही जगातल्या सगळ्यात ग्रेट आहात. तुमच्याशिवाय विश्वच उभं राहू शकत नाही. तुम्ही नसतात तर कोणतीही जीवसृष्टी जन्माला आली नसती. म्हणून तुम्ही जरा विद्रोही व्हा, हक्क अधिकार मागा, चांगलं बोलायला शिका, प्रश्न विचारायला शिका, बरोबरीचे हक्क अधिकार मागा. हाच आजच्या कीर्तनाचा उद्देश आहे. का घेतला अभंग? तुम्ही लय मुरदाड झाल्यात म्हणून घेतलाय. तुम्ही बोलतच नाही म्हणून घेतला. नको तिथं बोलता हे मला माहितीये, पण योग्य ठिकाणी बोलतच नाही. बोला ना जरा, प्रश्न विचारा. ह्या सगळ्या लहान मुलांना शाळेत हेच शिकवतात. सगळे बरोबर आहे. तुम्हाला शिकवतात की नाही शाळेत? सगळे आपण कसे आहोत? समान आहोत. त्यांना प्रतिज्ञा आहे, त्यांना भारताच्या संविधानाची प्रास्ताविका आहे. आपण सगळे समान आहोत. कुणी लहान नाही, कुणी मोठं नाही. म्हणून सांगावं तेवढं कमीचे, आचरणात किती आणतो ते महत्वाचे. नाहीतर ते लेकरांचं तर उलटच असते. लेकरांना काही कळतच नाही. एका पोरीला शाळेत जायचं नव्हतं. मग ती माईला म्हणली अर्ज लिहून दे. तिची माई म्हणली बापाकडून अर्ज लिहून घ्या. मग बाप होता कंडक्टर. बाप आला, टेबल खुर्चीवर बसला आणि अर्ज लिहायला घेतला. माई गेली स्वयंपाकघरात. बापाने आवाज दिला, इकडे ये. बायकोला म्हणला खुर्ची हलव. बायको म्हणली कस काय? ते म्हणला खुर्ची हलवल्याशिवाय अर्जच लिहिता येत नाही म्हणला. कंडक्टर होता ते. असं आपल्या सवयी, चाली, रीती, परंपरा त्या आम्ही सोडायला तयारच नाही. म्हणून ह्या चाली, रीती, परंपरा सोडा. एकदा जनाबाईला शरण या. तुमचं सगळ्यांचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. आजची कीर्तनाची सेवा सगळ्या स्त्रियांच्या चरणावर अर्पण करू आणि शेवटचा अभंग घेऊया आपण. जनी म्हणे देवा मी झाले
आजचं कीर्तन सफळ आणि सुफळ झालं. काय झालं? जनाबाईंच्या अभंगाचा शेवट आधुनिक जनाबाईंनी केला, जनाबाईंच्या वारसदारांनी केला. आपलं कीर्तन यशस्वी झालं. म्हणून त्यांच्या आई पहिल्या गुरु आणि त्यांचे दुसरे गुरु शिंदे महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आम्हाला हा बदल हवाय आम्हाला. आणि म्हणून अजून तुम्हाला फार काही सांगायची गरज नाही. म्हणून आजची सगळी कीर्तनाची सेवा स्त्रियांच्या चरणी, कारण अलीकडं स्त्रियांची कीर्तनातून निंदा नालस्ती सुरू आहे म्हणून हा अभंग घ्यावा लागला महाराज. आणि स्त्रियांना जाहीर अपमान करणं, त्यांची निंदा करणं सुरू आहे. म्हणून अशा लोकांचे कान टोचण्यासाठी प्रमाणांच्या आणि दृष्टांताच्या आधारे सप्रमाण देऊन कीर्तनाच्या लाईनच्या बाहेर काही वाटलं का? बाहेरचं का काही माझं आहे का मनाचं? कीर्तनाचे, संप्रदायातले, अभंगातले, प्रमाणातलं आहे. गाथ्याच्या बाहेरचं एकही प्रमाण नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा जाऊन गाथा वाचा, तुम्ही तुमचं भलं करा. अहो, तुमच्यासाठी हरिपाठ आहे, स्त्रियांच्यासाठी तुमची काळजी घेऊन हरिपाठ लिहिलाय. का? ठाईचं बैसोणी कुठे जायची गरज नाही, न लगती सायाचं कशाला, तुमच्या स्त्रियांसाठी आहे ते सगळं. म्हणून आपण ज्ञानोबारायांना माऊली म्हणतो. तुमचा विचार केलाय म्हणून सांगावं तेवढं कमीच आहे. आचरणात काय आणतो महत्वाचं, नाही तर येड्यासारखं 700 वर्ष झालं संत सांगतात, त्यांचं नाही ऐकलं, माझं ऐकणार आहेत का? कोण लागून गेला म्हणते. एका वेळेला नेमकं कीर्तन संपलं, लाईट गेल्या बाजूला दोघा जणांचं चालू. तुम्हाला मायचान किंवा महाराज लईच भारी बोलला. ते मला होतच राहते, चलतच राहते, धंदाच आहे म्हणला त्यांचा. आपण हे सगळं मंडपातच सोडायचं म्हणलं, घरी जायचं. काय आचरणात आणायचं. एक निर्लज्ज होता. निर्लज्ज गेला मध्यरात्री तिजोरी फोडायला. तिजोरीवर मोठा हातोडा मारणार की पाटी दिसली. पाटीवर लिहिलेलं होतं, कृपया तिजोरीवर अवजड वस्तूंचा प्रहार करू नये, मोडली तुटली फुटली तर तिचा परत उपयोग व्हायचा आणि असं करा. बाजूला लाल रंगाचं बटन दिले, ते दाबा म्हणजे तिजोरी आपोआप उघडेल. हा होता निर्लज्ज. हे मला करून बघायला काय हरकत आहे, कशाला ठाकाठोकी करायची, उगत लोक उठले तर काय करावं. याने लाल रंगाचं बटन दाबलं, टॉय टॉय वाजलं, पोलीसची गाडी आली पकडून घेऊन गेली. बसाव की नाही? पोलीसवाल्या म्हणते माझी लय दिवसाची इच्छा होती मला पोलीसच्या गाडीत पुढच्या तोंडाला बसायचं. पोलीसवाले म्हणेला पकडते गेले कोणीकडे, पुढच्या तोंडाला बसायला. बरोबर बस म्हणले. बाबा बसला. एक पोलीसवाला म्हणला तुला लय दिवस झालं शोधत होतो, आज रंगे हात सापडला, बोल तुझं काय म्हणणं आहे. हा म्हणला आपला तो माणुसकीवरचा विश्वासच उडालाय म्हणला. काय माणुसकी गिनुसकी असते की नाही म्हणला. अहो माणुसकी ना हातोडा बाजूला ठेवून बटन दाबलं पकडून नाही लागले, आज कुठं असते काय म्हणलं. हाच निर्लज्ज बाजारात गेला, बाई पेरू विकत होती जांब. गर्दीतून हात घातला, एक जाम खात निघाला. त्याला वाटलं बाईनं बघितलं नाही. बाईनं बघितलं, ती गर्दी बाजूला केली, याच्या कॉलरला धरला, बाजारात होताना पाडला, असा मारला, मारून चप्पल तुटली. याने हुकाच नाही केलं. निर्लज्ज. किती महाराज येऊन समजून सांगा, काही फरक पडतो का? निर्लज्ज. मग त्या गर्दीमध्ये तिनं तुटलेली चप्पल दिली फेकून, मारून चप्पल तुटलेली चप्पल फेकून दिली. जांब पेरू विकायच्या जागेवर जाऊन बसली. ह्याच्या भोवती लोक जमले होते. त्यातला एक जण म्हणला, मूर्खेच का रे, 2 रुपयाच्या जांबासाठी एवढा मार खाल्ला, 2 रुपये दिले असते तर नसता आला का पेरू. हे वर तोंड करून म्हणते, मग काय झालं म्हणला, तिची बी चप्पल तुटलीच की म्हणला. मार खाल्ल्याचं गेलं कोणीकडे, चप्पल तुटल्याचा आनंद. हा जे का चोर, निर्लज्ज चोर जाडजूड बाईच्या घरात गेला आणि तिजोरीचं बटन समजून रेडूचं बटन फिरवलं. मध्यरात्री रेडू लागला. जाडजूड बाई उठली, तिला तिच्या घरातलं सगळं माहित. बरोबर अशी आडवी झाली, चोराला पकडलं त्याच्या छातीवर बसली आणि नौकराला म्हणाली, जा रे बाबा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर अंधारात काहीतरी शोधायला जायचं ना. बाई म्हणली का जाईना, जा पोलीसवाल्यांना घेऊन ये. नौकर म्हणला, बाई साहेब अंधारात की नाही माझी चप्पलच सापडणार. हे चोर खालून म्हणते, बाबा माझी घालून जाय पण पटकन जाय, हिचं काय वजन सहनच होईना. आणि हिच्यापेक्षा पोलीसवाले बरे, ते छातीवर तरी बसत नाही. आणि तू पोलीसवाल्यांना घेऊन येऊस तर माझा दम वर जाते का काय की म्हणला. पटकन माझी चप्पल घालून जाय, पटकन जाय म्हणला. हाच निर्लज्ज जेलमध्ये गेला. इकडून 4 पोलीसवाले, इकडून 4 पोलीस, असं छाती पुढं काढून चालला. जेलर म्हणायला काय लाज लज्जा शरम आहे का म्हणले. जेलमध्ये आलाय तरी कसा ऍटिट्यूड नाही आलाय बघा की. जेलर म्हणले, या जावाई बापू पहिल्यांदाच आले वाटतं. हा म्हणला नेहमीच येतो पण मेहण्याची भेट पहिल्यांदाच व्हायली म्हणला. जेलर म्हणले, बघा मेहणा करायला बसलाय आम्हाला. शिक्षा संपली. जेलर जाताना म्हणले, इथून गेल्यावर कसं वागशील सांग बरं. इथून गेलं चांगलं वागावं, लोकांशी चांगला सदाचाराने प्रेमाने राहावं. सांग बरं गेल्याबरोबर काय करशील. हा म्हणला, इथून गेल्याबरोबर बाजारात जाईल. जेलर म्हणले, बाजारात कशाला जाशील. म्हणला, बॅटरी विकत घेईल. जेलर म्हणले, बॅटरी कशाला विकत घेशील. हा म्हणला, त्या जाडजूड बाईच्या घरात अंधारात काही दिसलंच नाही म्हणला. आता बॅटरी घेऊन सिस्टमॅटिक चोरी करणार म्हणला, प्री प्लॅनड करणार म्हणला, कोणाच ऐकणार नाही.
निर्लज्जाला मारा पुरा काय बी करा, बदलते का ते नाही. मग तुम्ही थोडस तरी बदलावा अशी अपेक्षा ठेवतो. झालेली सेवा संतांच्या, महिलांच्या, देवाच्या, ईश्वराच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करू. तुकोबराय म्हणाले आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. पायाच्या प्रसादे बोलिलो विनोदे. मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती. नव्या उपदेश तुमचे बडबिडुल शेष. तुमचे कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. ज्ञानेश्वर साधू संतांच्या कर्पळा सेवा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचा 4था दिवस हरिभक्त पारायण धर्मकीर्ती महाराज संभाजी नगरकर यांची उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांचे आभार. आज श्री गुरुवर्य उद्धव बापू शिंदे आळंदीकर हे उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार. तसेच हिलस्कर महाराज यांचे सुद्धा आभार. उद्याचे कीर्तन श्री हरिभक्त पारायण विकास महाराज झेपे आयल्यानगरकर यांचे 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तन होईल. उद्या सकाळी